आरती स्वामी निरंजन रघुनाथा, आरती स्वामी निरंजन रघुनाथा। दुःखाला ओळखून घेऊन जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखून घेऊन जे येत वेश सौख्याचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळ, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा। हे जाणून रघुनाथा दत्तप्रभूनानन्य जे शरण, हे जाणून रघुनाथा दत्तप्रभूनानन्य जे शरण, स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन, स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन। स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की। पद 360 पद 252। उठा रे लवकरी, उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी, उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञान दृष्टी अवलोका, ज्ञान दृष्टी अवलोका, ज्ञान दृष्टी अवलोका। आले आहे विघ्नधारी, आले आहे विघ्नधारी, काळ टपला तुम्हावरी, काळ टपला तुम्हावरी, नित्य करीता हे चोरी, नित्य करीता हे चोरी, आयुष्याची तुमचा, आयुष्याची तुमचा, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या। सरला 84 तम, सरला 84 तम, नरतनु आली अनुक्रम, नरतनु आली अनुक्रम, जामानुनी संभ्रम, जामानुनी संभ्रम, ज्ञान दृष्टी उघडा रे, ज्ञान दृष्टी उघडा रे, ज्ञान दृष्टी उघडा रे, ज्ञान दृष्टी उघडा रे, ज्ञान दृष्टी उघडा रे। सद्गुरु वचनाचा उदय, सद्गुरु वचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, प्रकाश झाला भानुदय, जागे भारे मनोमय, जागे भारे मनोमय, स्वरूप आपुले, स्वरूप आपुले, स्वरूप आपुले, स्वरूप आपुले, स्वरूप आपुले। वाचे घ्या रे नाम नाम, वाचे घ्या रे नाम नाम, निरंजन सांगे उत्तम, निरंजन सांगे उत्तम, तुमचा हरेल भवभ्रम, तुमचा हरेल भवभ्रम, निर्भय भालंतरी,
कपाले अंतरी उघडा ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे नवकरी उठा उठा रे नवकरी उठा उठा रे पान 368 आपण रामकृष्ण हरी राम अभंग पाहतोय. पहिली ओळ पाहिली, दुसरी फक्त स्पर्श केला. 16 कडवे आहेत. जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. निशित निवाचे लाग स्मरावा, निशित निवाचे लाग स्मरावा. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. जाऊनिया सत्संग धरा, जाऊनिया सत्संग धरावा. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. विषय भोग हा त्याग करा, विषय भोग हा त्याग करावा. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, राम कृष्ण हरी राम. आत्मस्वरूप निज लाभ वरावा, आत्मस्वरूप निज लाभ वरावा. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. वर्णाश्रम धर्मी आचरावे, वर्णाश्रम धर्मी आचरावे. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. क्षमा दया शांती सुधरावे, क्षमा दया शांती सुधरावे. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. दैवे मिळेल तेची खावे, काम क्रोध मार्गी नव जावे, काम क्रोध मार्गी नव जावे. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. दैवे मिळेल तेची खावे, दैवे मिळेल तेची खावे. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. आपण तरुणी लोकातर वावे, आपण तरुणी लोकातर वावे. राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम.
कृष्ण वाचे स्मरवावे, राम कृष्ण वाचे स्मरवावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। भक्ति मार्ग बळकट धरवावे, भक्ति मार्ग बळकट धरवावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। पाप कर्म मागे सरवावे, पाप कर्म मागे सरवावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। धनतारा सुत दूर करा, धनतारा सुत दूर करा, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। सर्व त्यजूनि निरंजन भावे, सर्व त्यजूनि निरंजन भावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। रघुवीर गुरुपद दृढ़ धरा, रघुवीर गुरुपद दृढ़ धरा, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। दुस्तर भव सिंधु सितरावे, दुस्तर भव सिंधु सितरावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। गेल्या वेळेला वाचेवर किंवा काय आपल्याला जी ईश्वरी कृपेनं म्हणतो मिळाली त्या वाक्शक्तीवर अगदी पहिलं बोट त्याने का ठेवलं आहे ह्याचा खोलात विचार केला, कारण गरज तशी आहे। आजवर जेवढं दुःख, जेवढ्या हत्या किंवा जेवढ्या निराशा, जेवढ्या नकारात्मक गोष्टी कुठल्या प्रकारच्या शस्त्रांनी जगात घडल्या नसतील, एवढ्या वाचेनं घडवल्यात। तलवारीनं हत्या झाल्यात, बरोबर आहे, त्याच्यापेक्षा जिभेनं जास्त झाल्यात आणि होत असतात सगळीकडे। त्याचं कारण की वाक्शक्ती ह्याची आपल्याला एकतर कल्पना नाही किंवा उपासना नाही। तिची उपासना केली तर तीच वाक्शक्ती आपल्याला प्रसन्न असेल, आणि म्हणून ऋषींचा जो अधिकार होता किंवा कोणाचाही तो अधिकार आपल्यातल्या ज्यांनी उपासना केली त्याचा असू शकेल अशी मला खात्री आहे की त्यांनी उपासना केली असेल तर तो ते उच्चारील तेच होईल, जे होईल तेच उच्चारलं जाईल। असं ही जी गणित आहे ते त्या वाक्शक्तीचा परिणाम आहे। केवळ एवढंच नव्हे तर ते अंतःकरणाला बोध देईल, शांती देईल, सगळी जळमटं दूर करून टाकेल। हे व्हावं म्हणून त्याच्यावर भर दिला होता। आता आपण सबंध अभंग मुद्दम म्हटला एवढ्यासाठी का एक अभंग हा या सगळ्या अभंगामध्ये मुद्दम निवडून आता शेवटच्या टप्प्यात घेतलेला आहे। तो याच्यासाठी की कोणत्याही माणसाला परमार्थाची ओळख सुरुवात जिथून करावी त्यानं, आणि जिथं शेवटी जावं, दुस्तर भव सिंधू सितरावे, त्याचा सर्व मार्ग एका अभंगात जाणारा मार्ग हा अभंग आहे। सगळा मार्ग पहिल्यापासून जे जे काय काय होईल म्हणजे तो स्वतः ते गाठेल आणि इतरांना गाठून देईल आणि स्वतः तरून जाईल। त्यापेक्षा काय सार सांगणार आहेत, तर हे सगळं सार एका अभंगात येतं असा हा अभंग आहे, म्हणून तो असा निवडून शेवटी घेतला। गाथेमध्ये खूप आहे आपल्याला बोलल्याप्रमाणे, तर ते शेवटी निवडण्याचं कारण असं। आता आपण सारांशाने पाहिलं तरी चालेल। जाऊन या सत्संग धरावा इथपर्यंत आपण आलो, म्हणजे नुसतं म्हटलं असं आपण जाऊन या सत्संग धरावा सरळ आहे। जावं आणि कुठे जिथे सत्संग असेल तिथे थांबावं, सोडू नये।
जगाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. हे सत्संगमध्ये जे सत आहे ते तर बोर्डावर असतं बऱ्याच ठिकाणी, त्यामुळं हे सगळं माहिती असल्यावर आपल्याला त्याची कल्पना असावी हे चांगलं. तेव्हा हे सत आहे का तो प्रश्न आहे. तेव्हा ते सतवर सगळं अवलंबून आहे. सत म्हणजे जे कधीही अबाधित आहे, ज्याचं अस्तित्व कधीही अबाधित आहे, कसल्याही कारणाने ते बदललं नाही असं. सद एव अग्रे सौम्य आसीत. मला त्या उपनिषद वचनाची आठवण झाली. त्यांनी जगाची ओळख करून देताना असं सांगितलेलं, ह्या जगाच्या सुरुवातीला सत होतो, नाहीतून काहीच निर्माण होत नाही, आहेतूनच निर्माण होतो नेहमी. आपण लक्षात ठेवा, हे सत. तेव्हा सतचा गुण काय? आहेपणा. तेव्हा आहेपणा हेच आपल्या आयुष्यात आपल्याला आधार देणारी गोष्ट असते. बघा तुम्ही, नाहीपणा आला की घोटाळा होतो. तेव्हा सत एव अग्रे सौम्य आसीत, तेव्हा तिथेच ते सुरुवातीला होतं आणि तिथेच ते परिसमाप्यते, तिथे जाऊन सापणार शेवटी. आपण जेवढं जेवढं म्हणून असं गोळा केलेलं आहे ते सगळे शेवटी टाकावं लागेल, नसेल तर ते जळून जाईल. जे असत आहे ते नाहीसं होईल, सत आहे ते शिल्लक राहील, ते सोन्यासारखं आहे. तर सत. आता सतकडे बघण्याचे दृष्टिकोन खरं म्हणजे साध्या भाषेत आपलं खरं. सतसतचा व्यावहारिक घोटाळा काय आहे? खरं खोट्याला ते आणलं जातं. म्हणून मुलांना सत एव अग्रे सौम्य आसीत. मुलांना फक्त खरं माहिती आहे. तुम्हाला व्यवहारामध्ये माहिती असेल की अरे खोटं बोलू नये, खरं बोलावं. हे कसं शिकवायचं हे मला सांगा. म्हणजे मला काही ते कळलेलं नाही, कारण ह्याच्यावरती मुलं प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं समाधानकारक नसतात आपल्याकडे. म्हणजे खोटं बोलायचं नाही म्हणजे काय करायचं नाही हे त्याला सांगणार कसं, असा प्रश्न. कारण त्यानं बाव्या घरात म्हणजे ते आता येतं मग सगळं. कसले मागायला आले असले तर ते बाहेर कोणतरी कटकट करायला आले असलं कोणी तर नाही येत म्हणून सांग. ते त्याला कळत नाही ते आहेत आणि ते नाही येत म्हणून कसं सांगायचं कळत नाही. सदैव अग्रे सौम्य आसीत केवढा मोठा सिद्धांत आहे तो इतका व्यवहारी आहे. कारण तो जीव असा आलेला आहे भगवंताकडून, तो सोहम सोहम म्हणतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की आहेत तर आहेत म्हणायचं, तर आहे असताना नाही म्हणायचं हे त्याला शिकवायला लागतं. म्हणजे असंच शिकवायला लागतं. सत असतं ते आपणहून नाही करीत तो. आणि जर आपणहून त्याने एखाद्या वेळा केलं असेल तर आपण केलेलं आहे असं लक्षात ठेवायला हरकत नाही. कुठेतरी बघूनच शिकतो, दुसरीकडून कुठून शिकणार नाही. कुठेतरी आपण कोण काय जे त्याच्या सहवासात आलं असेल तिथून असत येतं. असं त्यातून निर्माण होणारच नाही, कारण ते आहे म्हणेल, कारण त्याला तेवढंच माहिती आहे, तो स्वभाव आहे, तो भगवंत आहे, त्यामुळे तो आहे ते आहेच म्हणेल. तर असं ते आता जाऊ. आपल्या दृष्टीने सतकडे बघण्याचे दृष्टिकोन काय? व्यवहारात खरं खोटं आलं म्हणून हे खऱ्याचा प्रश्न आणि सतचा प्रश्न आला. तर सतला दोन गोष्टी मानल्या जातात. एक, सतकडे बघण्याचं एक आपल्याला जो पटेल तो दृष्टिकोन आपण घ्या, की हे जे सगळं चाललेलं आहे, आपण सुखदुःख ही प्रभुत्व माया वगैरे म्हणतात, त्याची ती लीला आहे. चालली ही सगळी लीला चाललेली आहे आणि ती भगवंताचीच आहे. तुम्ही मी कुणीही बसून हे करू म्हणलं शक्य होणार नाही. आज इथे आपण एवढी माणसं जी कोणी बसलेली आहोत त्यातले अमुक एका माणसाला इथे आणावं वगैरे नाही. तो यायचा आहे म्हणून तो आलेला आहे, जो यायचा नाही तो नाही. हे जितकं आहे ही लीला आहे त्याची, म्हणजे त्याला ते तसं घडवायचं आहे, हे भगवंताला घडवायचं आहे म्हणून झालेलं आहे. असं बघण्याचं एक दृष्टिकोन आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा त्यांना विलास वाटतो भगवंताचा. सृष्टी म्हणजे जग म्हणजे भगवंताची विलासवाद आहे सगळा. तेव्हा हे सगळं आकाराला आलेलं आहे, फक्त ते सत्स्वरूपात शांत स्वरूपात होतं ते सागरासारखं आहे. लाटा आल्या म्हणून दिसतात, नाहीतर सागर आहे की नाही? सागरच आहे. मग आता काय दिसते? खळबळ दिसते, लाटा दिसतात. हे काय आहे? ते तेच आहे जे सागर आहे. लाटांना आपण लाटा म्हटलं तरी त्या वेगळ्या नाही काढू शकत, ते सागरच आहे. हे जितकं खरं आहे तितकंच हे सगळं भगवंत यात नाही आहे का? तो नसल्यासारखं वाटतो की नाही खूप वेळेला? म्हणजे खूप वेळेला म्हणजे जवळजवळ नसल्यासारखंच वाटतो. अलीकडे तर फारच असं वाटतं की काही देव काय राहिलं की नाही जगामध्ये. आणि राहायला नाही म्हणतात त्यांचंच खरं वाटायला लागतं. खरोखरच आहे ते म्हणतात ते बरोबर असलं पाहिजे, कारण नाहीच आढळत कुठं असं वाटतं. म्हणजे हे असं ते लाटांसारखं वाटतंय आपल्याला, पण सागर आहेच. तो नसता तर लाटा येणारच नाही. सगळा हा त्याचा विलास आहे. त्याला ही सगळी लीला दाखवायची आहे, ती दाखवायचं काम चाललेलं आहे. तर विलास म्हणून पाहावा. आता विलास म्हणून पाहावा हे ठीक आहे हो, पण विलास म्हणून पाहायचा जर हा एक दृष्टिकोन जर आपल्याला घ्यायचा असेल तर प्रत्येक गोष्ट विलास आहे
तो त्याची इच्छा आहे असं मानून ते घेता आलं पाहिजे. म्हणजे आनंद बिघडला नाही पाहिजे. आपल्याला व्यवहार आला पाहिजे ना. सिद्धांत असलं तरी काय झालं, व्यवहार आला पाहिजे. तो व्यवहार आला. आता कोणी कसं वागेल बाहेर आता पाहतो आपण की काय अगदी आता काय सांगू तसं प्रपंचापासून अगदी सून जसं वागेल विलास आहे भगवंताचा. जमेल ससुई असं वाटतं भगवंताचे विलास आहे जमेल अशा कशा वागतात वाटतंच. म्हणजे हे असं इथून ते सुरू होतं. म्हणजे विलास मान्य ज्ञानेश्वर महाराजांना ठीक आहे म्हणतात ते. हा विलास आहे. काय केलं आपल्या हाकलून दिलं. हा भगवंताचा विलास आहे हाकलून देतो. भिक्षा नाही म्हणली. भगवंताची इच्छा नाही हे घरातून भिक्षा घ्यावी कदाचित ती बरोबर नसेल ते आपल्याला हिताची नसेल म्हणून त्याला नाही म्हणायची बुद्धी झाली. पुढे जाऊया. त्याच्याकडे असून तो देत नाही असं त्यानं केलं. मागं सुद्धा असंच केलं. विलास भगवंताची इच्छा आहे चला पुढे. हे ज्याला जमलं त्याला विलास वाचवला. म्हणजे हे कसे असतात हे सिद्धांत आणि व्यवहारात कसं असतं ते आणायचं. त्याच्यासाठी अगदी आपले नातेवाईक म्हणजे साधारण आपल्याला काय असं प्रपंचात असायचं ते घरातली माणसं नातेवाईक बोलतील भगवंताचा विलास वाटेल. विलास आहे असं वाटेल असंच बोलतात खरं. म्हणजे वाघ विलास ते ऐकल्यावर काही वेळेला असं वाटतं ना ते बोललेलं की आहे म्हणून वाचा वापरतात की काय असं वाटतं. पण तो भगवंताचा वाघ विलास आहे असं समजूया क्षणी. तर असं जर समजता आलं आणि जर शांतीवर परिणाम नाही झाला तर आता आज आपल्या ह्यांनी पावसाने हजेरी लावली आनंद झाला. त्याला प्रार्थना आहे सगळ्यांची मिळून की त्यांना लवकरात लवकर यावं. आणि आता त्याच्यावरच भरोसा आहे. बाकी कशावर काय भरोसा राहील असं कोणाचा मला काय वाटत नाही. त्याची मात्र खात्री आहे तेव्हा तो येणार. तर त्यांनी लवकर यावं आणि शांतता करावी अशी प्रार्थना करतो. आता तो येईल. आल्यानंतर आपण येऊ जाऊ ऑफिसला घरी मंडईत बाजारात कुठे ते काय सत्संगाला कशाला ते चांगले कपडे घालून येऊ व्यवस्थित. नुकताच त्या दिवशी इस्त्री केलेला काढला घातला. शेजारून गाडीवरून नाही त्यांना खड्डा दिसला नाही त्यांची चूक नाही पण खड्डा दिसला नाही. आता पाऊस आहे म्हणलं त्यात पाणी असणार ते जमिनीसारखं वाटणार. आपल्याकडे प्रकाश व्यवस्था बाहेरचं माहितीच आहे आपल्याला. तर त्यामुळे त्यातून तो जाताना ते आपल्या कपड्यावर त्याचे काही प्रसाद देऊन जाणार तो. त्यावेळेला आपल्याला हा विलास आहे. आपण कदाचित 1-2 वेळा बहुतेक ते धुवायचं टाळले इस्त्रीचं टाळले. तर भगवंताचं म्हणणं आहे की आता या निमित्ताने तरी तू ते भट्टीला टाकशील असं हा विलास आहे. आता तरी ह्या भट्टीला टाकेल बाबा त्याचं पण चाललं पाहिजे. तो भगवंताचं नाही का असं नाही का असं विलास आहे. गाड्या कशा चालवायला कळत नाही दिसत नाही खड्डे नाही आपलं लक्ष नको का अमुक विलास सच्चा विलास आहे. त्यामुळे तो खरं आहे सगळं आणि ते बरोबर आहे. तेव्हा हे सगळं कदाचित अशा बाजूने असेल. प्रसिद्धी मिळाली तोही भगवंताचा विलास आहे. मान मिळाला तोही त्याचा विलास आहे. अपमान मिळाला तोही त्याचा विलास आहे. असं एक सतकडे बघण्याचं एक हे दृष्टिकोन असू शकतो. आणि तसं असलं तर सत असल्यामुळे आत पाहतो त्याच्या मागे काय आहे ते म्हणून आनंदात राहतो. जो वर पाहतो ना तो कधी आनंदात नाही राहू शकत. तो सुखदुःखात राहतो आणि आत पाहणारा आनंदात राहतो. तर त्याच्याकडे बघण्यासाठी हा एक दृष्टिकोन. दुसरं आपण पाहिलं की ही लीला आहे विलास आहे म्हणून मानलं. दुसरं माया म्हणून मानलं तर असतच आहे. हे सगळं खरं नाहीच. हे जे काय दिसतंय ते खरं नाही आहे. आणि खरं सांगायचं तर विलास म्हणण्यापेक्षा माया अनुभवायला जास्त येते. ती खरी नाही हे अनुभवायला जास्त. मी कोणाची कोणावर माया खरी अनुभवायला येत नाही असं म्हणत नाही. नाही तर एकमेकांच्यात कदळत तर तसं नाही. माया आहे एकमेकांच्यावर. पण शेवटी ते आपलं जसं ते बिरवायला किंवा काय गोष्टीत सांगतात तसं पिल्लू पायाखाली घेतलं म्हणजे आपला जीव पाण्यावर तसं. तेव्हा त्यावेळेला ते लक्षात येतं की अरे खरं स्वरूप हे प्रपंचाचं असं आहे. तेव्हा चल आपण तसं जरी असलं तरी आपण ते ओळखले ना आता की हे खरं नाही आहे. मग खरं स्वरूप ओळखणं म्हणजे हे जे काय आहे हे असत आहे आणि सत हे त्याच्या मागे राहतं. ते त्याच्या मुळाशी आहे. अग्रे असेच अगदी सुरुवातीला सदैव अग्रे असेच पूर्वी होतं. सुरुवात तिथून झाली ते ह्याच्यात असल्याशिवाय हे टिकू शकत नाही. त्यामुळे शेवाळ बाजूला करणे आणि पाणी पाहणं हा मायेच्या बाजूनं आपल्याला करायचा व्यवहार आहे. खाली शुद्ध पाणी आहे. तेव्हा कोणाच्याही अंतःकरणामध्ये मूलतः शुद्धी आहे. झाली आहे ती अशुद्धी संस्कारांची असेल काही कायद्याकानून असेल काही पोस्ट असेल काही अमुक असेल काय जे असते त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं.
एखादा मनुष्य एखाद्या पोस्टवर बसलावरच्या कुठल्या ते, तर तिथे त्याला शिस्त लावणं भाग आहे. आता त्यावेळेला तो जे काही बोलला तो त्याची जी खुर्ची आहे, त्याचं जे जबाबदारी आहे, त्याच्या जो कामाचा भाग आहे, त्याच्यावर जसा संस्कार आहे तसं तो बोलला आहे. तो मुळात मनुष्य तेथं नसला तर चांगला असतो, म्हणजे असायला हवा. खरं म्हणजे काही लोक ती ऑफिसमधून सुद्धा घरी आल्यावर तसंच असतात ऑफिसमध्ये, तर ते जसे साहेब तसे घरी पण साहेब असं असतं. तर तसं नाही, तसं जर खरं स्वरूप पाहिलं तर त्याच्या ठिकाणी ते नसतं. ते त्या कामासाठी त्याला करावं लागतं असं आहे. म्हणजे अंतर्यामी पाहिलं तर तेच तसं आहे, सारखं आहे, शुद्ध आहे, तेच सत आहे. तेव्हा भाषेचा फरक पडेल, पोशाखाचा फरक पडेल, माणसाच्या संबंधाप्रमाणे फरक पडेल, येत जातील गोष्टी, जन्ममृत्यू होत राहतील, अनेक गोष्टी असतील, गोष्टी जुळतील, गोष्टी तुटतील, हे सगळं होईल. पण हे सगळं मुळात असतच आहे. त्यामुळं व्यवहारानं संबंध तुटला तरी दोन्ही वस्तू जागेवरच असतात. समजा एखाद्याचा नाही तुमचा संबंध, तरी ती वस्तू सत आहे, ती खरी आहे, तेवढी ती खरी राहणारच. ती तुटला म्हणून ती गेली नाही कुठे, फक्त हे असत होतं ते गेलं. त्यातलं सत आहे ते टिकून आहे, ते त्यातलं जे असत आहे ते कधीतरी जाईल, तरीसुद्धा काहीतरी टिकून राहील. जर उद्धारला नसला तर ते सत. असं जर खोल पाहता आलं तर तसंही हरकत नाही. तसं राहिलं तर मनुष्याला आनंदात राहता येईल तरीसुद्धा, ही शक्यता आहे. मग आपण सत शोधावं आणि मग ते कुठे वावरतं. आता हे सत कुठे वावरत असेल असा एक विचार करू. व्यवहारात ते कुठे, हे दृष्टिकोन काढले, व्यवहारामध्ये काय करता येईल. तर शुद्ध उपासना शुद्धच लागते. ती सत्संग धरावा हे ठीक आहे, मी सांगितलं मगाशी तसं, ते बोर्डावर नाही अवलंबून, ते तिथं गेल्यावर असलेल्या वातावरणावर अवलंबून आहे, तिथं गेल्यावर आपल्या चित्तावर अवलंबून आहे. प्रत्येकाकडे आपला थर्मामीटर आहे. खरं सांगायचं तर महाराजांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की सत्संग कसा ओळखावा, साधू कसा ओळखावा, किंवा चांगला मनुष्य कसा ओळखावा, सज्जन किंवा या सत आहे तो, प्रत्येक ठिकाणी सत जन असंच आहे. ते सगळीकडे ते सतच गृहीत धरलेलं आहे. तर ते कशावरनं ओळखावं. आपल्याकडे स्वतःकडे थर्मामीटर आहे, कॅलिब्रेशन लागतं म्हणजे करायला, स्वतःचं सुद्धा शुद्धी लागते. तर मला वाईट वाटतं म्हणून तो वाईट आहे असलं काही करायचं नाही, ते आपण थर्मामीटर असलं पाहिजे. मग जर तसं असेल तर त्याच्या सहवासात अकारण शांती आणि आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. त्या अर्थी तिथे सत आहे, कारण सतचे ते गुण आहेत, त्याचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे. फुल फुलले हे काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही फुलाच्या सहवासात आहात हे वासावरूनच कळतं तुम्हाला येणाऱ्या, त्यांनी सांगण्यावरनं कळत नाही की मी फुलं आहे बरं का, वगैरे सुगंध आहे बरं का, काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही आहात ह्यात आनंद आहे, तो जो अकारण आनंद मिळालेला आहे त्यार्थी तिथे सत आहे. कारण सतचं ते लक्षण आहेत सगळे, सच्चिद आनंद, सगळं ते आनंदमय असतं. त्यामुळे तसं आनंदमय झालं तर ओळखायला हरकत नाही, ते आपल्याकडे आहे. तेव्हा आता हे करावं लागेल, जाऊन या सत्संग धारावा. तर म्हणजे हे इतकं सोपं नाही, हे नक्कीच आहे की जायला लागणार, ओळखायला लागणार, पारखायला लागणार आणि मग ते धरून ठेवावं लागणार काही झालं तरी. तर ते कारण ते सुटण्याचा स्वभाव आहे आणि त्याला काही करू नये. कारण का आपण महाराजांसारखं आता वाचतो, अनेक सत्पुरुषांचा आपण वाचतात, पण महाराजांचं जरी आपल्याला समोर असेल डोळ्यासमोर, एक गुरुशोध आठवावा बस. जाऊन या सत्संग धरावा याच्यासाठी मला काही आठवावं लागत नाही, एवढे एक आठवणं पुरतं. काय तळमळ 12व्या वर्षी केली असेल मला सांगा. आज आपल्या एखादं वस्तू हवी असली, काय तळमळ मनुष्य करतो. इथं मिळेल असं वाटलं होतं, त्यांनी सांगितलं होतं अमक्या ठिकाणी मिळेल. तू फिरतोय 4थं 5वं 7वं दुकान, ते झालं की अजून समाधान नाही, ते होतं ते नाही मिळालं, मग ह्याला जा, मग पुण्याला जा, मुंबईला जा, काय हैदराबादला जा, काय ते करतो पण ते मनुष्य. ते असं आहे माणसाचं, ते एकदा आतून ते त्याला वाटलं पाहिजे आणि ते वाटलं की त्याचं काम होणार. ते एकदा सत्संग ते जाऊन या धरावा हे जे आहे ते जाऊन या गेल्याशिवाय व्यवहारातली आपण जी वस्तू हुडकतोय ती काहीतरी चांगली असणार आहे ना व्यवहाराच्या दृष्टीनं. काय भले प्रपंचातली वस्तू असू दे, पण ती आता प्रपंचातली साधी वस्तू असेल तर इथं बाहेर गेल्यावर पाला पाहिजे, बाहेर गेल्यावर इथे कोपऱ्यावर मिळेल, कोपऱ्यावर कशाला काय बाहेर गेलं तर मिळेल. इतकं सोपं नाही येते. ज्यार्थी आपण इतके हिंडलो त्या वस्तूसाठी, त्यार्थी ती वस्तू सोपी नाही, तिला मूल्य असलं पाहिजे. सत्संगाला सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. म्हणून हे जर जाऊन आणावं लागत असेल किंवा 4 गावी हिंडावं लागत असेल तर सत्संगासाठी काय करावं लागेल एवढा विचार केला तरी पुरे. म्हणून महाराजांचा गुरुशोध आठवला की 12व्या वर्षी काय तळमळ असेल, आपल्या प्रापंचिक वस्तूची काय तळमळ आहे ती त्यांना सत्संगाची आहे. ते गुरु म्हणजे सद्गुरू, त्यात सतच आहे परत, त्या सद्गुरूसाठी ती धडपड आहे.
म्हणून ते सत कुठे असेल तिथेपर्यंत जाईपर्यंत थांबायचं नाही. मग ते किती किलोमीटर काय हा विषय नाही, वाहन आहे का नाही हा विषय नाही, चालत सुटणे. कळलं म्हणून अक्कलकोट स्वामी कळलं अवतारी पुरुष आहेत, त्यांनी कुंडली सांगितलं पुढे जा, इथे तुझं काम नाही, तुझं काम होणार, जा पुढे. म्हणजे सत आहे पण त्याची पुन्हा ह्यांची स्वतःची जी गाठ पडायची आहे ती वेगळी आहे. मग त्यांनी सांगितलं ना ते बरोबर आहे ना, ते स्वार्थासाठी म्हणत नाही ना, नाही तर आलंय चालून आपलं शिष्य करून घ्यावं ते आहे. पुढच्या ह्याला तेच घ्यायचं आहे सगळं, की स्वामी या बाबतीत किती परखड आहेत ते सांगायचं आहे. गुरु नव्हे रे गुरे म्हणावे आपण एक अभंग घेतलाय, ह्याच्यापेक्षा फार ह्याचे स्पष्टतेचे अभंग आहे. तर ते सारांशाच्या वेळेला घेऊ आता. तर आलाय तर करून घ्या, नाही तू पुढे जा. आता प्रभूंसारखी सत्ता बसली, त्यांची गाठ पडली, तरी त्यांनी काय सांगितलं, इथे नाही, माझा भाऊ आहे, हे बरोबर आहे, माझा भाऊ येणार आहे बरोबर, त्याच्याबरोबर भाकरीन हे खाणार, चटणी भाकरी खाणार, हे बरोबर, पण तुझं काम अजून पुढे आहे, तू पुढे जा. जिथे त्याचं काम आहे तिथेपर्यंत त्याला पाठवीत राहणार. आणि प्रेरणा आहे त्यांची, जा म्हणल्यावर ते जाणार म्हणजे गेले पाहिजेत आणि त्यांचं काम झालं पाहिजे, एवढी सत्ता आहे, सत आहे. ते फक्त इथं काम नाही आहे, तिथे आहे, ते जिथे आहे तिथे. तो गुरु शोध होता, सद्गुरु शोध होता, तो सत्सत शोध आहे. आपल्याला सत्संगासंबंधी बोलायचं आहे. तर त्याच्यातलं सत कसं धडपडून माणसाने मिळवले, आणि म्हणून ते एकदा मिळाल्यावर पुन्हा मिळवायचं काय राहिलं नाही, असं काही ते झालं पाहिजे. सत म्हणजे ते की जे मिळवल्याने पुन्हा काही मिळवायचं उरत नाही. आपल्याकडे व्याख्या तशी केलेली आहे, उपनिषदातली आहे, आपण पाहिली आहे मागे. तर ते जाऊन या करावं लागतं. जाऊन या का करावं लागते, मला घरी का नाही, असं घरी सुद्धा सगळं आहे, घरी सगळं आहे पण ते वेगळंच आहे हे नव्हे. ज्यासाठी सत्संग म्हणावा ते घरी नाही असं आत्ताची परिस्थिती आहे. वास्तविक तसं नाही, असं नाही, ते जर माझ्या अंतर्यामीच आहे तर आणखीन घरात तर असणारच, घरात आणखीन 4 माणसं असतील ते चौपट असेल मी म्हणतो, कारण ते तितकं आहे. पण तसं ते नाही आहे. जाऊन या धरावा म्हणतात, ह्याचाच अर्थ सरळ आहे की काहीतरी ते नाही आहे, ते जावं लागतं. तर ते जावं लागतं म्हणजे आपल्यात ते नाही म्हणून असं नव्हे, आपल्यात ते आहे पण आपल्याला त्यात राहायची सवय नाही, ओळख नाही, टिकता येत नाही, म्हणून जाऊन सवय करून घ्यावी लागते, टिकायची ओळख करून घ्यावी लागते, मग आपल्यातलं कळेल. मग ह्यासाठी ते जाऊन या सांगितले. जाऊन या याचा अर्थ मी जिथे आहे तिथे मला सोडावंच लागेल. जाऊन या म्हणजे अभिप्राय हा आहे की मी गावात पण राहीन आणि परगावी जाईन हे जमणार नाही. तुम्हाला परगावी जायचं असेल तर गाव सोडावं लागेल. आम्ही कुठे आहोत ते पुढच्या विषयभोग हा त्याग करा ते त्यात आहे. म्हणून तो क्रमाने सगळा अभंग म्हणजे संबंध आपलं हे सांगितलेलं आहे. विषयभोग हा त्याग करावा म्हणजे जी गोष्ट परमेश्वरा व्यतिरिक्त, महाराजांनी सोपी व्याख्या केली की परमेश्वरा व्यतिरिक्त ज्याच्यात आपलं मन रमतं त्याला विषय असं म्हणावं. किती कठीण आहे विषय शब्दाची व्याख्या करणं. होय काय शाळेतला विषय आहे का तो, शास्त्र म्हणजे अमुक असं नाही, ते भाषा म्हणजे अमुक, इथं सोपं नाही विषयाची व्याख्या करणं. पण त्यांनी किती सोपी व्याख्या केली की ज्याच्यात आपण रमतो, भगवंताशिवाय ज्यात रमू शकतो असं जे आहे, जे भगवंताचा विसर पाडतं आणि तरी आपल्याला रमवतं, ते सगळं आहे ते विषय असं म्हणाले. ही सोपी व्याख्या केलेली आहे. तर त्याच्यात राहणं, त्यात राहणं म्हणजे हा विषय भोग, तर त्यात राहणं, तर ते राहणं त्याचा म्हणजे मी विषयभोगात आहे किंवा त्या ह्याच्यात आहे, दुसऱ्या कशात तरी आहे, त्यातून जावं असं म्हणायचं आहे. म्हणून माझं गाव सोडल्याशिवाय या अर्थाने मला परगावी जसं जाता येत नाही, तसं मला याच्यात ज्या मी रमलेलो आहे ते रमलेलं सोडल्याशिवाय, त्यातून बाजूला जाऊन शोधल्याशिवाय हे जे यांना म्हणायचं आहे ते होणार नाही. आता त्यात ते पुन्हा धरावा म्हणले म्हणजे सापडतं, पण ते भोज्यासारखं काम आहे आपलं. भोज्याला जाऊन शोधले, पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन आले, कडावर जाऊन आले, अमुक जाऊन आले, काय ते एकदा नमस्कार केला समाधीला, काय समाधी किंवा काय जे असेल, काय मूर्ती काय असेल ते देऊळ म्हणा, काय देवळाचा सत्संग आहे, कुठेही सत्संग नाही आहे, सगळीकडे आहे. तर तो आहे पण तो आमचा भोज्याला शिवल्यासारखा आहे. तिथे गेलो, हात लावला की परतची गाडी केव्हा आहे म्हणजे ते आधी बघावं लागतं पहिला. त्याप्रमाणे मग मधला वेळ आपल्याला आता काय सांगावं, समोर गोंधळाला भजी चांगली मिळतात होय की नाही, म्हणजे काय जे असेल जिथे जिथे ते, आता मला ते काय म्हणायचं नाही, कुठे पोहे असतील, कुठे भजी, कुठे काय असेल, म्हणजे त्याला सुद्धा वेळ किती द्यावा ते आपण त्या प्रतीच्या गाडीवर ठरवणार. कारण पुन्हा आम्हाला ते काय जे त्याग करून आलो तिकडे जायचे परत. ते जाऊन या धरावा म्हणजे धरावा म्हणजे ते सोडू नये, म्हणजे जेवढा वेळ म्हणून मला आहे तेवढा वेळ मी तिथेच देणार आहे. आणि जर निघणारच असेल तर इतरत्र नाही कुठे, आपल्या जागी परत
याला जाऊन या सत्संग धरावा ते आहे. आणि तो हा त्याग केल्याशिवाय ते सापडणार नाही म्हणून जाणीव दिली, म्हणून हा क्रम याच्यामध्ये हा त्याग करावा म्हणण्याचा आहे. आता त्याग करावा म्हणजे आता मग हे सगळं लोकांना काहीतरी भलतंच सांगितल्यासारखं होईल. महाराजांचं तर परमार्थात काय असं काही नाही आहे हे सगळं सोडान जावं म्हणून, इथेच राहावा असं ते म्हणतात. उलटं जाऊ नका, कारण ते बाहेर जास्त कठीण आहे म्हणले. ते तो मार्ग अवलंबण्याचे दिवस राहिले नाहीत, तो मार्ग अवलंबू नका, हे आहे इथेच राहा, हीच चांगली शाळा आहे परमार्थाची. इथेच जर पास होता आलं चांगलं तर होता येईल, आणखीन कुठे जायचा काय विचार करू नका, आहे तिथेच छान आहे असं सारखं का म्हणतात. आणि हे तर म्हणतात त्याग करावा, तर त्याग हा त्यांनाच अभिप्रेत आहे, हा विषयांचा नव्हे त्याच्या आसक्तीचा आहे. मला ते हवं आहे किंवा मला ते नको आहे काहीतरी असेल असं प्रपंचात सारखं सुरू आहे. तर ते जे मला हवं नको आहे ते त्यातली आसक्ती आहे, तर तो भोग राहू द्या, तो विषयही राहू द्या. त्यातल्या आसक्तीचा ज्याचा त्याग झाला त्याच्या दृष्टीनं त्यानं त्याग केला, म्हणजे त्याला बाकीचं काही सोडावं लागत नाही. ते न सोडता हे काम होतं. फक्त हे जे आहे ती आसक्ती. आसक्ती ही हवे नकोपणाने कळते. आसक्ती कळेल कशी हा एक प्रश्न आहे. आसक्ती मला आहे किंवा नाही, मला काही कशाची आसक्ती राहिली नाही सांगतात लोक, म्हणजे 70-80 वर्ष मला आता कशाची असेल. त्याच्या आधीची सांगताना नाही दिसत फारसं, पण ते म्हणजे थकलेलेच असतात. आता कुठं काय जाता येत नाही, ते आता कशाची आसक्ती राहिली म्हणजे आहेच काय आसक्ती बाळगणार का, अशी खरी सांगायची स्थिती असते. ते खरं नाही. आसक्तीचा त्याग म्हणजे आसक्ती कळली पाहिजे की नाही. आसक्ती कळायला काहीतरी आपल्याला पाहिजे ना. सोपं मग सोपं हे की काहीतरी हवं आहे आणि काहीतरी नको आहे असं ज्याला वाटतं आहे त्याच्याकडे आसक्ती आहे. मूळ आहे, विषयाचं मूळ शिल्लक आहे. आता ते कोणत्या बाबतीत कोणत्या विषयात हा वेगळा विषय, ते काही नाही. त्याला काहीतरी हवं आहे किंवा नको आहे. माणसं असतील, वस्तू असतील, घटना असतील, काय ते शेजारी असतील, काय वाटेल ते असेल, त्याचं शरीर असेल, काय असेल ते असेल, पण त्याला ते हवं आहे किंवा नको आहे हे जोपर्यंत मला ते तोपर्यंत आसक्ती आहे ओळखायला हरकत नाही. म्हणजे सत्संगाची गरज आहे ओळखायला हरकत नाही, आणि हिचा त्याग अजून आपल्याला जमला नाही, तो करायचा आहे हे ओळखायला हरकत नाही. तर त्या अर्थाने त्याग हा आसक्तीचा आहे. बाकीचं काय आहे ते तिथेच राहू दे. प्रपंच तो प्रारब्धाचा आहे, त्यामुळं ते संपेल त्यावेळेला तो सुटेल, तोपर्यंत सुटणार नाही. तिथं गेलं समजा इथे आसक्तीचं त्याग, हे सगळे जे आपले काम करू मग ते त्यातच आहे, ते सगळे त्यात ती आसक्ती आहे. तेव्हा हे त्यागाचं ते मग रानात जाऊन ते मेनोबांची गोष्ट आहे तसं रानात जाऊन ते तपश्चर्याला बसलं जरी अगदी समोर झाडाखाली, आणि काय होतं झाडावर माहिती, पक्षी बसतात. मी आता काय पुढे बोलत नाही. आता त्या पक्षाचा राग आला तर मग प्रपंचात आपला एकमेकांचा राग आलेला बरा की ते त्याची तिकटी एवढाही हाल करून राग कशाला आढळून जातो. एकट्या माणसाला काय राग येत नाही असं आहे. एकटा बसला म्हणजे त्याला राग येत नाही असं का थोडंसं आहे. एकटा असला तरी सुद्धा वारा आलं तरी राग येतो, खिडकी आपटली तरी राग येतो, फॅन बंद पडला तरी राग येतो. एकटाच आहे, रागवायचं सुद्धा कोण नाही. म्हणजे काय गमत आहे की आपल्या बरोबर सगळी मंडळी येते, त्याच्यासाठी माणसं लागत नाहीत, विषयाला मनुष्य लागतच नाही. हे जे सगळं आहे ना ते त्याग करायचं आहे. ते त्याग एवढं का म्हणतायत तर त्याला ह्या सगळ्याची गरज आपल्याला वाटतं की आता मी आता निवांत स्थानी मी आता जाऊन बसलेलो आहे, त्यामुळं आता मी आणि भगवंत वा आपल्याकडे सगळ्यांच्याकडे असतील तेवढे कॅमेऱ्यातून फोटो घेऊन ठेवायला की नाही, मी आणि भगवंत असं जर खरोखर झालं त्याचं. तेवढ्यात काहीतरी आरडाओरडा होतो, कुठंतरी कोणतरी काहीतरी गाडीचा आवाज येतो, काय होतं, दुर्लक्ष होतं, बसायची सोय नाही, अलीकडे कुठे शांतता राहिली नाही, मनात हेच भगवंत कुठला आलाय. त्यामुळं तो एकट्यानं ते त्या अर्थाने काम होणार नाही. ते सत्संगात जाऊन जाऊन होईल की म्हणजे काय ह्याची सारखी उलगडा होत राहील आणि मग ते काम होईल. म्हणून जाऊन आणि धरून ठेवावं हे सारखं एवढ्यासाठी आहे की ते सुटण्याची आपल्याला सवय आहे. आपल्याला ह्याची सवय आहे आसक्तीची, ती कशी सहजपणे चालू आहे काम, तिचं मन आहे ना, त्यामुळे ते त्याचं काम करीत राहतं. त्याला काम कर म्हणून सांगावं लागत नाही. झोपेत सुद्धा काम करतात, झोपेत सुद्धा आसक्ती आहे माणसाला. चोरीला असं वाटतं उगाच काहीतरी जाग येते, काय नसतं चोरीला, काहीतरी तिथे ते आपले हे नसतं, कुठे विकत असतात का, तर ती असं जातात बघा तालुक वगैरे 5 वेळावर आपल्याला वाटतं बहुतेक चोर मुळात आसक्तीचा असल्यामुळे विषय. ठीक आहे, चोराला असेल तर आपलं जे नसेल ते तो घेऊन जाईल. समजा आला अशी कल्पना करू नाही आला, खरं आलेलं नाही, खरं ते कुठलं शेजारचं कुठं ते फिरत असतं रात्र दिवस कुठेही काय त्यांना. मग तिथे जातात त्यावेळेला ते पाचोळ्यावर कुठेतरी आवाज येतो, हे होतं, मला वाटतं आला की काय, म्हणजे मग उठलं पाहिजे, मग बॅटरी मग आपलं
म्हणजे काय काय पद्धत असेल ते, पण ती सगळे मूळ ते तिथंच. त्यामुळे ते झोपेत जरी असलं तरी सुद्धा ते पातोळ्याच्या पावलाने जाग येते. म्हणजे ते धरून ठेवायचं म्हणजे का, तर हे सहजपणे होतं, इतक्या सहजपणे वा एकदम कुठेतरी नाम ऐकू आलं, कुठेतरी ऐकू आलं, असं एकदम जागा झाला, असं काही त्यातलं काही होत नाही. या म्हणलं जायचं ठरवलं तरी जमत नाही, अडचणी येतात. हो, जायचं म्हटलं म्हणजे अडचणी येतात मध्ये, की कोणतरी हेच येतं, पाहुणाच येतं, अमकंच होतं. आता खरं सांगायचं तर आपलंच पक्क नसते खरं सांगायचं तर, पण आता ते काय अडचणीवर टाकलावं लागतं शेवटी कसलं तरी. तर असं सगळं आहे ना, म्हणून धरावा असं सांगितलेलं आहे. स्पष्ट शब्द वापरला तो तेवढ्यासाठी. आत्मस्वरूप निजाला अभावा राहावा. आपल्याकडे मनाने, आता वर शब्दामध्ये, वर म्हणजे श्रेष्ठच मुळामध्ये, ते पक्ष झाले, तू वर पक्ष वधू पक्ष, ते सुद्धा मुळात तसंच म्हणजे त्यांना अभिप्रेत होतं की वर श्रेष्ठ अशा अर्थाने, काहीतरी अर्थाने श्रेष्ठ आहे ते, असं आहे. ते आपल्याला सोयीचं ठरलं की ते वर योजना झाली, आपल्या दृष्टीने वधू योजना होती तशी वर योजना झाली, काहीतरी अर्थाने ते श्रेष्ठ आहे. ते अमुक अशा अर्थाने असेल असंही मला म्हणायचं नाही, कारण पैशाने असेल, रूपाने असेल, काय कशाने असेल ते, म्हणून ते श्रेष्ठ. तर ते मग वर्ण हा प्रश्न आला. वर्ण म्हणजे स्वीकारणं. मनाने श्रेष्ठ गोष्ट स्वीकारणं म्हणजे वर्ण. वर्ण हे आहे, हे जे वरावा म्हटलेले आहे, आत्मस्वरूपाचा जो म्हणजे निजलाभ, स्वतःचे आत खरोखरच ते आहे ह्याची ओळख, ते वरायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आत्मस्वरूप निजलाभ वरावा, पण तो तितका श्रेष्ठ वाटत नाही तोपर्यंत तो वरला जाणार नाही. आपलं व्हॅल्युएशनवर अवलंबून आहे. पडलेली नोट 1 रुपयाची होती का 10 रुपयाची होती का 100 रुपयाची होती, आपलं मन किती वेळ घोटाळेल, किती लक्षात राहील, कुठलं लक्षात राहील. आजच्या काळामध्ये नाणं पडलं तर काय माणसं नाणं, काय म्हटलं नाणं असं नसून काय 2-5 रुपयाचं नाणं असणार, जात नाही ते सुद्धा डोक्यातनं, हो की नाही. त्याच्यात सुद्धा एखादं 2 चॉकलेट आले असते असं वाटतं, पण तरी सुद्धा गेलं समजा तर नाही एवढं राहत. पण 1000 रुपयाची नोट पडली, 3-4 नोटा काढल्या, तर 4 काढल्या ते आठवते, पण 3च हिशेब लागतो. एक पडली बहुतेक, 4 ते हे करताना एक पडली, तो जात नाही डोक्यातनं. कुठे डोक्यात नोट असती माहिती नाही, पण ती आहे, पण डोक्यात असती, झोप लागत नाही, कुठे शोधावी असं वाटतं. कुणाच्या हिशोबात चुकलं, कुठं आपलं चुकलं, चुकून गेलं की काय, असे आपण बेसावेत कसं राहिलो, स्वतःला होतं. आता बाकीचे लोक ते काढल्यावर घरातल्या अंगावर येणं ते वेगळंच, म्हणजे पण मुळात कारण ते प्रवृत्ती ते सारखीच असते. पण हे जे काय तुम्हाला पैसे सांभाळतात नाही वगैरे, तर तसे नाही, ती सगळीकडे मूळ कारण तेच आहे. ते कारण ते वरलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की त्याला जी व्हॅल्यू आहे ती 1000ची आहे, कारण पूर्वी 10,000च्या नोटा होत्या, आणखीन पुढच्या 50,000च्या सुद्धा काढतील, तर काय सगळं डिव्हॅल्युएशन झाले, त्यामुळे उद्या ते पण आणावे लागतील. कारण त्या भ्रष्टाचार लोक त्या सोप्या पडतात असं म्हणतात म्हणे, तर ते आणतील. तर तशी एखाद्या वेळेला 10,000ची म्हणून ते डिमॉनिटायझेशनमध्ये करावं लागलं नाही का आपल्याला, ते मोठ्या पैशात ते हे राहतं, तर ते म्हणून ते मग असं सुद्धा निघेल. मग त्यावेळेला तर काय होईल मी म्हणतो माणसं, सोय की नाही, तर ती काहीतरी हार्ट वगैरेच काहीतरी होईल. 50,000ची नोट आहे समजा, एक 4-5 नोटा पडल्या त्याची एखादी, समजा पडली तर पडली, अहो काय तोच पडेल तिथे खाली, त्यालाच उचलून नेला आणि 5,000 खर्चायचा, हात गेल्यावर काय होईल तो खर्च वेगळा. हे असली अवस्था आहे. म्हणजे वर्ण ही गोष्ट कशावर अवलंबून असते, श्रेष्ठत्व मनाने नकळत दिलं जातं त्या गोष्टींना, त्या गोष्टी मनुष्य मनाने स्वीकारतो आणि त्या धरून ठेवायचा किंवा मनाची आसक्ती निर्माण होते ना, ती त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून हे कशालाही होऊ शकेल. म्हणून हे वर शब्द नेमका तो आपल्याकडे वरवधूशिवाय नाही कुठे आलेला फारसा. वर्ण वगैरे आहे बरं का, तसं काय अगदी लवमाईला काय हे म्हणायचं कारण नाही. फार पूर्वीपासून रुक्मिणी ते मनाने वरलं वगैरे आपल्याला माहीत, आपल्या देवानी सगळं करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काही मनाने वर पाहिलेच नाही येत, नुसते वर्णनावर खुश आहे. औषध न लगे मजला वगैरे होतं ना आपल्याला, परिस्थिती आता बरे म्हणून डोले, तिला काय कळलं नाही, मला काय औषधाची जरूर नाही वगैरे, ते आपल्याला आर्या होत्या ना पूर्वी, तुम्हाला आठवत असतील. औषध न लगे मजला, त्याचं नलगे हे त्या ह्यांचं सगळं आर्यावाल्यांचं, खेगावलीवाल्यांचं कौतुक आहे ते. तेव्हा नलगे, नल हेच मला औषध आहे असं त्यांनी सांगितलं. मग तिला वाटलं नलगे म्हणजे लागत नाही, हे आर्यावाल्यांचं कौतुक, औषध नलगे मजला. तर तसं ते तेव्हापासूनच आहे. त्यामुळे ते वर्ण्याचं, पण ते काय झालं, वर्ण्याचं अलीकडे राहिलं नाही. अलीकडे आपली संस्कृती वेगळी आहे, ती फ्रेंड्सची. हो,
ह्याच्यावरती चांगलं आता चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं मला माहिती नाही, पण आर्टिकल असतात मग त्याच्यावरती आर्टिकल्स असतात. तिने तर इतकं म्हटलं की यू शुड हॅव ॲटलिस्ट म्हणजे फ्रेंडशिपबद्दल जे आपलं हे येतात खास त्याच्यासाठी पुरवण्या, त्याच्यासाठी जसं आपले ॲसेंट वगैरे असतात, म्हणजे कसं मॅनेजमेंट साईडचे शिक्षण, ह्याचं शिक्षण, त्याचं शिक्षण, इंटरव्ह्यू कसे द्या, ह्या करा त्या करा, काय ते सगळं तसं त्याच्यात ते असतं, त्यात ती पुरवणी होती. तिचं म्हणणं असंच होतं की यू शुड हॅव ॲटलिस्ट 5 फ्रेंड्स. म्हटलं 4-5 मित्र तर माणसाला असावे असं आपल्याकडे पण पोलीस सांगितले, यामध्ये काही विशेष नाही सांगितलेलं, पण तसं विशेष आहे त्याच्यामध्ये की ते एक सहकारी म्हणून हवा, एक काय हॉटेलिंगचं तुमचं बिल भागवायला म्हणून व्यवस्थित यादी दिली होती, 5 कशाला लागतात सगळे नाही सांगत, आपला वेळ देईल, तर ते मन मोकळं करायला वेगळा, हे मोकळं काय ते हॉटेलिंगचं बिल मोकळं ते करायला वेगळा, सहकारी म्हणजे काय ते अलीकडे जर्नल बिनर्स ते लिहून देतात, ते तसं ते घ्यायचं ते करतात, त्याच्यासाठी सुद्धा फ्रेंड लागतं त्याच्यासाठी, ते तसं काम करण्यासाठी हे आशावर आलं आहे. त्यामुळं मला असं ते बघितल्यावर वाटलं की फ्रेंड्स आर दोज विचार टू बी चेंज पिरियडिकली, असं आहे की काय परत त्यात पुन्हा ते पण आहे ते शुड बी पिरियडिकली चेंज्ड. म्हटलं हा काय पासवर्ड आहे का असो. तर आणि ह्याच्यात सुद्धा म्हणजे हे तिकडूनच आहे सगळं, तिकडून म्हणजे इतकं की त्या माणसं आता हे वरावा म्हणून हे आलं हा सगळं हे, पण काय झालं की ह्याच्यात सुद्धा रेकॉर्ड करणारे लोक आहेत. मी बघितलं त्या माणसाने 17 लग्न केली, रेकॉर्ड केली, 17व्या लग्नाची त्याच्या बातमी आली होती. आणि गंमत म्हणजे काय संस्कृतीकडे आपण पाहतो, म्हणजे आपलं मन असं वाटतं की भरून येतं आपल्याला की अमेरिका, इंग्लंड वगैरे असं एकदम स्वित्झर्लंडने अलीकडे खूप आतूनच भरून येतं, पण ते सोडा, पण ते सगळी पंचवार्षिक योजना चालेल एवढं आहे त्याच्यात, आपलं त्यांचं त्यांच्याकडे किती येतो वेगळा विषय, तर ते भरून येतं, जायची संधी मिळाली कसं असं वाटतं. तर ते जे काय वाटतं तिथे हे आहे तर त्यांचं 17वं लग्न, म्हणजे 16 आता घटस्फोट झालेच ना, म्हणजे त्याचं तर म्हणून तर ऑफिशियली आहे तसं काही नाही, तर ते सगळं तर त्याचं रेकॉर्ड काय, तर रेकॉर्ड हे की त्यातल्या पहिल्या मुलीशी जे लग्न केलं होतं तिच्याशीच त्याला 4 मुलींशी लग्न झाल्यानंतर डायव्होर्स झाल्यानंतर तिच्याशीच परत करावं असं वाटायला गेलं, हिच्याशीच आपलं पटेल, आणि असं ते 3ऱ्यांदा झालं तेव्हा त्याचं रेकॉर्ड झालं. म्हणजे असली रेकॉर्ड काहीही रेकॉर्ड जगामध्ये करण्यासारखं राहिलं नाही, म्हणजे असली रेकॉर्ड लोक करतात, असं मला त्यावरनं कळलं. तुम्हाला काय कळलं ते तुम्ही ठरवा. तेव्हा हे जे आहे वरावा, हे आपल्याला सांगितलेलं वरावा आत्मस्वरूप निज लाभ वरावा, हे जाणार हे आहे सगळं जे काय वरलेलं आहे. ही 17 गेली तर काय 18 आल्याशिवाय राहणार, ठरलेलं आहे ते. त्यामुळं हे नव्हे आपल्याला सुख समाधान देणारी ही गोष्ट नव्हे, तर आत्मस्वरूप निज लाभ. आत्मस्वरूप कशाला आपण अवघड करायचं, मला देव हवा, माझ्या भाषेत साऱ्या भाषेत म्हणजे मला देव हवा, तो वरलेला आहे मनाने. महाराज म्हणाले आपल्याला सुद्धा देव हवा असतो, पण हवाच असतो असं नाही, प्रपंच मात्र हवाच असतो आणि देव हवा असं असतं. आणि एकाच चकारात फक्त सांगितला फरक काय तो, तर तो कळतो, तर तो हवाच. आणि ह्या मात्र हवा का, तो प्रपंच व्यवस्थित झाला पाहिजे. हवा म्हणजे सुद्धा त्याच्यासाठी आहे. तो कसा पाहिजे, नचिकेताला ज्ञान पाहिजे तसा पाहिजे, त्याच्यासाठी मागं सगळं करून ठेवलेलं आहे. लोकांनी इतक्या ठिकाणी जाऊन पोचलेले आहेत की आपल्याला कल्पना येत नाही. तो तुला मृत्यूला दिला असं सांगितल्यावर तो देवाकडे गेला, म्हणून मला दिलेला आहे तुम्हाला ऑर्डर, माझ्या वडिलांची ऑर्डर आहे, शिवजींचे शब्द आहेत, मागे येण्याची शक्यता नाही आणि पुढे त्याला मार्ग मिळाला नाही असं होणार नाही, त्यामुळे जेव्हापर्यंत मार्ग आहे. मला ते रहस्य सांगतो मृत्यूचं, तेवढं सोडून सगळं विचार म्हटलं ते माझ्या जगाचं रहस्य आहे सगळ्या. तुला काय वाटेल ते देतो, तुला राज्य देतो, तुला काही देतो, काय त्या काळात जे काय होतं ते सगळं काही नाही, माझं ते ठरवलं आहे, असं ते आहे. वरावा म्हणजे त्याने असं ते ज्ञान वरलेलं आहे, त्याच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ वस्तू आहे. ती प्राप्त झाल्याशिवाय हे शांती नाही, आणि ती प्राप्त झाल्यानंतर शांतीशिवाय दुसरं काही नाही, कशाही नाही अशांतता नाही. तेव्हा ते नचिकेताचं आपण लक्षात ठेवावं. तो यमाला काय, यमाच्या देवाला ऐकत नाही, त्यासाठी तो म्हणतो हे ज्ञान पाहिजे मला, ते आत्मज्ञान आहे. तर त्याची सगळी मांडणी तिकडे करून ठेवली आहे. कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपण पाहावं हे वर्ण. तेव्हा आत्मस्वरूप निजला भवरा, वर्णाश्रम धर्मी आचरावे जे आहे ना, काय होतं ह्याच्या सगळ्याचा व्यवहार करताना अडचण येते. तिथे हे वर्णाश्रम धर्म सगळे आहेत, त्याच्याबद्दल बराच
विपर्यास आणि गोंधळ आहे खरं सांगायचं. मध्ये खूप गोंधळ झाला आणि तो गोंधळ माणसांच्या पेक्षा मनाचा आहे आणि मनाने गोंधळ झाला आहे. तो कधीतरी विषय आपण एकदा सविस्तर कधी वेळा आपल्याला मिळाला तर आपण घेऊ. पण खरं सांगायचं तर वर्णाश्रम धर्म आचरावा ह्याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं त्याच्यातले 2 अबाधित आहेत अजूनही आणि ते आचरायला कुणालाही कधीही हरकत नाही, म्हणजे आचरावेच उलट असं आहे. आपण नेहमी आश्रम पाहतो ते 4 आपल्याला माहिती आहे. ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे, संन्यास आहे. अत्यंत उत्तम जीवन व्यवस्था. हे आपलं सर्टिफिकेट नाही, त्यांचं आहे. आई निवृत्त व्हायला किंवा कोणती सासू काय आजी सासू काय असेल ते त्या प्रपंचातून निवृत्त व्हायला तयार नाही, तर हे आश्रम व्यवस्था पाळली नाही. वर्णाश्रमाधर्मी आचरावे, आचरावे म्हणून सांगितलेलं. हे नुसतं सांगण्यासाठी नाही, आचरण्यासाठी आहे. तर ते आचरावे हे ब्रह्मचर्य गृहस्थ तेही त्याचं आचरण आवश्यक आहे. त्याबरोबर वनाकडे वने प्रस्थानम इति वानप्रस्थान, वने प्रस्थान नुसतं फक्त तिकडे तोंड केलेलं आहे, एकदम जमत नाही माणसाला हे सगळं. कारण इतकी वर्षाची प्रपंचाची सवय सोडत नाही माणसाला, म्हणून तिकडे तोंड करून बसले. ते नुसतं प्रस्थान काढून ठेवायचं. पूर्वीच्या वेळेला मुहूर्ताची पद्धत होती. तर उद्याचा दिवस चांगला नसेल, उद्याच जावं लागणार असेल आणि आजचा दिवस चांगला असेल तर चपला काय आपली प्रथा असेल पिशवी नेऊन शेजारी नेऊन ठेवायची, म्हणजे प्रस्थान झालं. आपण ते पालखी प्रस्थान ते निघणं आहे त्याचं, तर ते मुहूर्ताने निघणं म्हणजे प्रस्थान, चांगल्या मुहूर्ताने निघणं म्हणजे प्रस्थान. तर ते वनाला चांगल्या मुहूर्ताने प्रस्थान करायचं आहे. ते पण आपल्याला करायचं आहे हे ब्रह्मचर्य आश्रमातच कळतं. इथून ज्याची तयारी आहे तो गृहस्थाश्रम केव्हा संपतो याची वाट बघतोय, की हा संपला की मला वनप्रस्थान मला जायचं आहे, ते झालं की मला त्या अर्थाने वानप्रस्थ म्हणजे गृहस्थाला संन्यास आहे तो घ्यायचा आहे. ते नव्हे, तो संन्यास वेगळा जो ज्याच्याबद्दल आपल्याला नेहमी माहिती असतं तो नव्हे. हा मनाचा संन्यास आहे. तो त्यात नसल्यासारखा आहे पण नसल्यासारखा आहे तो संन्यास. तो नसल्यासारखा आहे. आता आहे आणि नसल्यासारखं आहे हे कसं होणार, हे संन्यस्त झाल्यावर कळेल की आहे पण नसल्यासारखं आहे. तर तसं असावं. बी इन द वर्ल्ड नॉट बी ऑफ द वर्ल्ड. किती सोप्यात कृष्णमूर्तींनी सांगितलं, म्हणून ते पोचलेत तिथे. बी इन द वर्ल्ड असावंच लागेल. कुठे जाल, हिमालयात गेलं तर काय जगाच्या बाहेर गेले काय तिथं, तो पुन्हा गारठा आहे, पुन्हा हे आहे, ब्लँकेट आणलं असतं तर बरं झालं असतं, हे पुरलं नाही, कुडकुडायला होते, हे सगळं आहेच की. म्हणजे जगाच्या बाहेर कुठे जाल, त्यामुळे ती काही शक्यता नाही. वर्णाश्रमधर्मी आचरावे ह्याच्यामध्ये हे सगळी तयारी करीत करीत चालला. त्यामुळं त्याला अवघड नाही जात. ते एकदम उचलून नेऊन फेकून टाकलं दुसऱ्या ठिकाणी तर ते एकदम अवघड जातं. तसं नाही, वाटच बघतोय की ह्याचा आश्रम केव्हा संपतोय. आश्रमला की दुसरा आश्रम घेता येईल. आश्रम घेता येईल म्हणजे काय, हे नाही करायचं, कार्यक्रम नाही करायचं, ते मनानेच करायचं काम आहे. हो, ते लोक ते कार्यक्रमच लोकांना म्हणतात. तर तसलं काही नाही, साठी शांत नाही करते, करू देता मग कोणाकोणा जास्त करतात आनंदाने. बाकीच्याने केली तर त्यात जरा अधिक बरं. तर ठीक आहे. फक्त त्यात म्हणजे एक बारीक गोष्ट आहेच ती तरी शेवटी. साठीला शांत करायची वेळ येते म्हणजे असो. आश्रम आपल्याला आश्रम घ्यायचे ते ह्याच्यासाठी सुरुवातीला हे सगळं शिक्षण दिलेलं आहे त्याला तिथं. तर त्यामुळं हे वर्णाश्रम धर्म आणि दुसरे अबाधित वर्णाश्रम धर्म आहेत ते म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष. हे अगदी अबाधित आश्रम आहेत. आणि ते अबाधित काय आहेत, ते काय संस्कृतीमध्ये आहे ते आपल्याला कदाचित म्हणजे आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा ज्यांना कोणाला समजा हे माहीत नसेल तर त्यांना हे माहीत व्हावं म्हणून हे सांगायचं आहे की हे काय आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रत्येकाला स्थान दिलेलं आहे. ह्यातल्या कुठल्यालाही स्थान नाही असं नाही, प्रत्येकाला स्थान आहे. मग वैशिष्ट्य काय आहे, तर हे तर सगळीकडे आहे चालू, ठीक आहे. तसं सगळीकडे सगळं चालू नाही. यातलं सुरुवातीचंही नाही आणि शेवटचं नाही, फक्त अर्थ आणि काम राहिलं आहे. ही दुर्दशा. असं झालं की समाज दुर्दशेला जातो. हे लिहून ठेवलेलं आहे त्या काळात की पहिलं सुटलं सूत्र आणि शेवटचं ध्येय सुटलं की समाज विलयाला जातो, संस्कृती विलयाला जातात, त्या अशा जातात. आणि ही संस्कृती श्रेष्ठ का आहे, तर त्याचं कारण हे आहे की धर्माला म्हणजे 2 गोष्टी दिल्यात. एक म्हणजे ह्यात संख्या, यामुळे ही संस्कृती श्रेष्ठ. त्याचं एक कारण संख्या. 4 आश्रम सांगितले, 2 नाही. अनेक ठिकाणी अर्थ आणि काम एवढेच आश्रम आहेत. तुम्ही बघा त्या संस्कृतीमध्ये काय आहेत. भरपूर पैसा मिळवायचा आणि भरपूर उपभोग घ्या त्याचा. म्हणजे काय झालं, म्हणजे फक्त मधले 2च आश्रम झाले, उरलेले 2 संख्या नव्हत्याच. मागे धर्म आहे
आणि शेवटी मोक्ष आहे. तेव्हा हे जे आहेत हे दोन नाहीत असं ज्या ठिकाणी आहे तिथे संख्येत कमी पडलं, हे संख्येत श्रेष्ठ आहे, कारण ह्या दोन्हीची गरज आहे. हे मध्ये जे आहे ते बॅलन्स करायला ह्या दोन आश्रमांची गरज आहे. म्हणून सुरुवातीला धर्म, म्हणून सुरुवातीला आचरणाची तत्व शिकणे. आपल्या निंबार्की महाराजांचे महाराजावर वचन नाही का, ते त्याच्यासाठीच आहे की वचनामृत आहे सगळं. त्यात ते दिलेलं आहे की काय आचरणाचे मूलभूत नियम. सगळे वाहतुकीचे नियम मोडून झाल्यावर वाहतुकीचे नियम शिकवण्यात काय अर्थ आहे का मला सांगा. झालं धडकून सगळं, आता गाडीचं पण काय. तसं नाही. ते केव्हा शिकवायचे की ज्या वेळेला त्याच्या हातात गाडी द्यायची आहे त्याच्या आधी. गाडी हातात दिल्यानंतर मग ते वापरायचे प्रत्यक्ष. म्हणून धर्माचं स्थान पाहिलं. धर्म म्हणजे आपण कुठला धर्म म्हणून घेऊ नका. करुणा, सत्य, प्रेम हे धर्म खूप आहेत. शांती हा धर्म खूप मोठा आहे. एक क्षमा हा धर्म खूप मोठा आहे. तोच कमी पडतो म्हणून तो प्रपंचात उणीव वाचते ना. मनुष्य सोडायला तयार नाही, क्षमा करायला तयार नाही, विसरायला तयार नाही. म्हणजे हे सगळं जे धर्मात होतं मुळात, म्हणजे कोणत्या धर्मात असं नाही. हे कुठेही झालं तरी तिथे तेच आहे. कुठल्याही धर्मात गेलं तरी हेच शेवटी सापडेल, कारण तत्व सारखीच आहे. आम्हाला एक धर्माचं तत्वज्ञान असतंच बघा अभ्यासाला. तसं त्यात ते कळतं की अरे ह्याच्यात सर्वत्र इतकं साम्य आहे की ठीक आहे, काळानुसार त्यांना जे काही करावं कमी जास्त तेवढं फक्त त्यांनी केलं म्हणून मी आता वेगळं म्हणायचं नाही, तर सगळं एकच आहे हे लक्षात येतं. पण त्यात स्थान कशाला, अर्थाला पहिलं स्थान आहे का उठली मिळवायला नाही. आधी धर्माची तत्व कळली का, तो मिळवलेलं कसं वापरेल हे तत्व कळलीत का नाही याच्यावर ठरणार हो. तो ते मिळवलेलं जे आहे ते मला दान करायचं असतं हे धर्मात शिकवलेलं आहे आधी. म्हणून मिळाल्याबरोबर पहिल्यांदा तो घास बाजूला ठेवणार. पण ज्याला धर्माचं तत्व माहीत नाही तो मिळाला की घास गिळंकृत करणार. हा फरक पडतो पुढे. म्हणून धर्माला म्हणजे ह्यात हे काय आहे तर यात संख्या बरोबर आहे म्हणून संस्कृती श्रेष्ठ आहे. ही आश्रम धर्म श्रेष्ठ आहेत. हे आश्रम आहेत जे ते श्रेष्ठ आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष. म्हणून आपल्याकडे प्रार्थना करताना किंवा काही फलश्रुतीमध्ये सुद्धा धर्म अर्थ काम मोक्षंच विंदते असं म्हणलेले. ते मिळतं. ते काय मिळतं तर ते मिळाले का बघितलं पाहिजे की आपल्याला प्रथम धर्म माहीत झाला का. आणि आपण जर अर्थार्जनाला लागलो आणि समजा काही धर्माचं काही शिकलं नसलं तर आधी करून घ्यावं बरं. समजा नसेल बाहेरच्या वातावरणाने ते करायचे झालं नसेल तर ते आधी शिकण्याची गरज आहे. मग माझ्या हातात पैसा पडला पाहिजे. कारण पैसा ज्याच्या हातात पडला त्याला तो कसा वापरायचा हे जर माहीत नसेल तर गाडी चालवायची माहीत नाही, त्याच्या हातात गाडी देण्यासारखं आहे हे होतं. म्हणून संख्या आणि क्रम ह्या दोन गोष्टींनी ही संस्कृती श्रेष्ठ झाली. हे आश्रम श्रेष्ठ झाले आणि ते अबाधित आहेत. हे सगळं आधी शिकवलं, मग पैसा मिळवण्याचं तंत्रज्ञान शिकवलं, तो हातात पडला आणि मग त्याला उपभोगाचं ज्ञान दिलं, ते कसं करावं हे दिलं आणि मग ह्यातून बाहेर पडायचे हे आधीच शिकलेले धर्मामध्ये. म्हणून मोक्ष हे इथं थांबायचं नव्हे. खा प्या आणि शेवटी जा तसं नव्हे. खा प्या पण पुन्हा मोक्ष मिळवा. मग मोक्ष मिळवायला त्याला कसंही खाऊन पण चालतच नाही. ते पुढं लावून ठेवलेलं मोक्ष त्याला बरोबर पुढे असा ठेवलेला टेंबा की ते बघितलं तर हे आवरावंच लागतं आधीचं. हे आवरल्याशिवाय मोक्ष कसा मांडणार तुम्ही समोर. तो येणारच नाही, सापडणार नाही. म्हणून तो होणार नाही म्हणून आधीचे हे म्हणून यांचा क्रम आणि त्यांची संख्या या बाबतीत ही आहे. म्हणून हे सगळं सांगितलं. तेव्हा हे वर्णाश्रम धर्मीय आचरावे रामकृष्ण हरे राम. तेव्हा धर्म त्याचं का स्थान महत्त्वाचं सांगितलं. कुठल्याही धर्माबद्दल मी सांगत नाही आहे. हे जे आचरणाचे धर्म म्हणजे धर्म याचा अर्थ आचरणाची तत्व ती कुठल्याही प्रकारच्या पंथामध्ये धर्मामध्ये आहे. ती आचरणाची मूळ तत्व तिथपर्यंत कोण जात नाही. बाकीचं सगळं बाह्यांग करतात पण ही मूळ तत्वात कोणी जात नाही. तिथे खरं तो पाया आहे. म्हणून धर्माचं स्थान पहिलं. म्हणून पहिल्यांदा 12 वर्षे त्याला फक्त धर्म शिकायला पाठवायचा, आत्मज्ञान शिकायला पाठवायचं. ते सुद्धा शब्दज्ञान नाही, आत्मज्ञान शिकायला पाठवायचं. ते झाल्यानंतर त्याच्या हातात पैसा पडल्यावर अहो तो निरीक्षय आधीच आत्मज्ञानाने. मग ते पैशाचं ते काय करायचं सोपं आहे ते काम पुढे. मग कारण त्याच्या हातात ज्याला इच्छा त्याची कशी वापरायची हे ज्याला कळले त्याच्या हातात पैसा ठेवल्यावर त्याचं योग्य विनियोग होईल वेगळं सांगायलाच नको, त्याचं दान होईल सांगायलाच नको. म्हणून धर्माचं स्थान त्याला पाया म्हणलेले. तेव्हा आपण लक्षात ठेवा की पायाचा भक्कमपणा हा कळसाची उंची आणि त्याची खात्री देतो. पाया किती भक्कम आहे ह्याच्यावर कळस किती उंच जाईल आणि किती भक्कम असेल याची खात्री मिळते. हा पाया किती भक्कम आहे त्याबरोबर त्या माणसाचं सांगता येतं काय होईल पुढे. तेव्हा धर्म आणि मोक्ष यांच्यामध्ये सगळं असं आहे. त्यात ठेवलं आहे मध्ये सगळं ते बरोबर त्या दोन्हींना त्यांचं प्रमाण लागावं म्हणून हे दोन बाजूंनी दोन ठेवलेत. पहिल्या बाजूला धर्म आहेत, शेवटच्या बाजूला मोक्ष आहे. मध्ये फक्त अर्थ आणि कामं ठेवले. त्यांची स्थानं त्यांना बरोबर मिळतील. हे दोन बाजूंनी दोन फोर्सेस असतील तर ते बरोबर स्थान त्याला देतील आणि मनुष्य आपापले आश्रम बदलत जाईल आणि शेवटी मोक्षापर्यंत जाईल.
आता इथे आचरणात अडचण जी येते ती दूर केली पाहिजे शेवटी. कारण वर्णाश्रम धर्म आचरायचा आहे मला, हा मला बाकीचे आचरू देतील का हा प्रश्न आहे. कारण आचाराचा प्रश्न आहे. हा अभंग इतक्या क्रमाने सोडवलेला आहे की काय करायचं ते सांगितलं. ठीक आहे, धर्माचरण मला करायचं आहे, काय दान करायचं आहे समजा, घरातल्याचं नाही त्याला संमती, काय असेल, काय आनंद असेल, काय असेल, काय आपल्याला जे काय करावं असं वाटतं, काहीही एक जी धर्मदृष्ट्या चांगली कृती आहे ती करावीशी वाटते आणि त्याला समजा आचरण आहे शेवटी द्यायचं आहे, म्हणजे समजा सहकार्य नाही आहे किंवा कुठे काय ते करता येत नाही आहे, अशा वेळेला कोणते गुण लागतील त्याचं पुढे आहे क्षमा दया शांती शिवरा. ते तिथं का धरावं, क्षमेला धरावं, दयेला धरावं, शांतीला धरावं, तर ह्याचा आचार करता येईल. नाही तर आचार नाही करता येणार. माहिती आहे, आश्रम माहिती आहे, पण आचार करता येत नाही. तर आचार करायला येत नाही याचं कारण माझ्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत, क्षमा नाही, दया नाही आणि शांती नाही. क्षमा म्हणजे हे काय आहे, हे आचरणात जे अडथळे येतात ना, गाडी चालवायची ठीक आहे, वाटेत खड्डा आहे तर तो चुकवावा कसा किंवा त्यातून पलीकडे कसं जावं, त्यावेळेला फर्स्ट गिअरमध्ये कसा असावा मनुष्य पटकन आणि त्याने उचलावं तिथून त्या खड्ड्यातून बाहेर, हे त्याला कळून देणारे हे ह्या गोष्टी आहेत. म्हणून ते त्याच्या पुढे आल्या. आचरण आलं की अडचणी आल्या. मनात विचार आहे तोपर्यंत अडचण नाही. तुम्ही मनात विचार सगळ्या इस्टेट देण्याचा करा, मग प्रत्यक्ष आचरण करा की 10 माणसं उभी राहतील, बरोबर, तुमची नाही आहे एकट्याची, असं होईल लगेच. होणारच की आचरण करायला निघालो. तो मनात म्हणत होता मला सगळं देऊन टाकायचं, मला सगळं, हे ठीक आहे हो, पण ज्यावेळेला तो प्रत्यक्ष द्यायला निघाला, आचरण आलं ना, आचरण आलं की बाकीचे दावेदार उभे राहणार ना सगळे. ते म्हणणार आम्ही 25 पैसे काय 10 पैसे काय असेल ते, पूर्वीच्या भाषेमध्ये. आजच्या भाषेमध्ये वेगळंच असते, आजच्या भाषेत नोटीसच ती एकदम. तर ते जे काय आहे ते उभे राहतील. तेव्हा हे वर्णाश्रम धर्म आचरण करायला मध्ये जे आड येईल त्या जिथे त्याच्यासाठी हे जे लागेल ते हे त्यांच्यात काहींना क्षमा वापरावी लागेल, काहींना दया वापरावी लागेल आणि काहींच्या बाबतीत शांत राहावं लागेल. असं होतं. जी क्रमाने सांगितले आचरण करायचं आहे ना, मग ह्या गोष्टी लागतील. क्षमा म्हणजे काय आहे एका वाक्यात सांगतो, वेळ नाही त्यामुळे एका वाक्यात सांगतो की जे माणसाला ज्याच्याकडून जी आपल्याला अपेक्षा ते त्याला जमत नाही, ते त्याला ज्या वेळेला जमत नाही त्यावेळेला त्याच्याबरोबर वागण्याची जी दिशा आणि मनोवृत्ती ती म्हणजे क्षमा. त्याला जमत नाही आहे, अशा वेळेला त्याच्याविषयी कसं वागावं याची एक दिशा असते. दिशा खूप आहेत वागण्याला, आपण विचार करून पहा. त्यातली जी दिशा आहे विधायक, तर ती विधायक दिशा ती आणि त्याची शक्ती ती अंमलात आणण्याची. क्षमा करायची इच्छा आहे पण क्षमा करता येत नाही म्हणजे शक्ती कमी पडली. तेव्हा दिशा पण पाहिजे आणि शक्ती पण पाहिजे. ती शक्ती असणं म्हणजे क्षमा, ती लागते आपल्याला व्यवहारात सुद्धा लागते. दया लागते. दया हे उंच असलेल्याने सखल माणसाचं काम करायचं आहे, तेव्हा ते काम आहे, ते करावंच लागतं. कारण त्याच्यामध्ये काय होतं, सगळे तुम्ही असाल, तुमची तयारी असेल करायची, पण त्याची नसेल. तेव्हा त्या दृष्टीनं असं लक्षात ठेव की दुसऱ्याच्याकडे असलेल्या अज्ञानाची आपल्याला जाणीव होणं आणि त्याच्याशी पुन्हा अज्ञानी माणसाशी कसं वागावं हे कळणं, हे दया आहे. अज्ञानी मनुष्य आहे, त्याला नाही कळत. लहान मुलांनी आपल्याला मारलं, हेच मोठ्याने येऊन मारलं समजा, फरक पडेल की नाही, काहीतरी प्रतिक्रियेत फरक आहे ना. आणि त्याचं सोडणार आणि ह्याच्याबद्दल राग येणार. त्याचं कारण आहे की तो अज्ञानी आहे, त्याला कळत नाही म्हणून आपण ते सोडून दिलं. कारण ते लहान आहे. लहान तर मूल मांडीवर सोन असतं माणसाच्या, किती मारतं पण त्याला काही करत नाही, कौतुक वाटतं. ॲक्टिव्ह आहे म्हणणं मुलगा. असं एक ॲक्टिव्ह एखादा मोठा झाला तर म्हणजे दया म्हणजे काय ते कळलं आपलं. मोठं म्हणजे काय ते वागण्याचं जे अवधार्य आहे त्याला मोठं कोण म्हणायचं, त्याला दया म्हणायची. वागण्याचं अवधार्य आहे. अरे तो अडाणी नाही समजत, त्याला लक्षात येत नाही म्हणून तो तसा वागतोय. ते समजण्याची क्षमता आणि ते जे अवधार्य आहे वागण्याचं ते म्हणजे दया. आता ही शांती जिची आत्यंतिक गरज आहे ती शांती. तेव्हा काय होतं, जगाच्या रहाटीमध्ये नेहमी आपल्याला एक अस्वस्थता सतत येते व्यवहारामुळे, लोकांच्या व्यवहारामुळे येते, आपले चाललेले ह्याच्यामुळे येते. अशी अस्वस्थता माणसाला येते, ती सरळच आहे. कारण जग सगळं तिथे तुम्ही आहात तिथे नसेल. म्हणजे आधी आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे मुळात, तो मी गृहीत धरला की आपण आहोत, तसं समजा गृहीत धरलं तरी तिथे ते नाही. ते सगळे बाकीचे ते वेगवेगळ्या पातळीवर आपापले असणार, त्यांचे त्यांना स्वार्थ असणार, हे असणार, सगळं असणार. अशा वेळेला ती जी एक जगराहाटीत आपला जो देवाचा प्रवास चालू आहे, आत्मज्ञानाचा प्रवास चालू आहे, त्या प्रवासामध्ये जी अस्वस्थता येते तर ती अस्वस्थता ओलांडण्याची जी क्षमता आहे
आणि आपला प्रवास सुरू ठेवण्याची क्षमता, त्याला शांती वाटायचं. ह्या सगळ्या अडथळ्यामध्ये आपला प्रवास सुरू ठेवणं, आणि हे जे अडथळे येतात मध्ये ते सगळ्या किती स्पीड ब्रेकर असतात, पण उत्तम ड्रायव्हरला त्याची काही अडचण नसते. फक्त त्या वेळेला थोडं कौशल्याने घ्यावं लागतं, काही नाही. अगदी मडगाडसुद्धा किंवा खालचे हे सुद्धा सायलेन्सरसुद्धा घासायचं कारण नाही उत्तम ड्रायव्हर असेल तर, हो की नाही. उत्तम ड्रायव्हर असेल तर स्पीड ब्रेकर कितीही मोठा अगदी शत्रुत्वानं घातला असला तरीसुद्धा अगदी शांतपणे ओलांडता येतो, सायलेन्सरसुद्धा लागणार नाही. ही शांती आहे, पण त्यावेळेला शांती लागते चित्ताला. गाडी धाडकन जाते, ते खालचं ते पडतं, ते आपटतं, आतली सगळ्यांच्या मान पाठी वगैरे ते सगळं कार्यक्रम आपल्याला माहिती आहे. हे अशांतीचं लक्षण झालं. शांतीने बरोबर काय होतं ते लक्षात आलं. मग ते सगळ्या वागतानाच्या संदर्भात आहे. आता हे करताना पुन्हा त्यांचं झालं, त्यांच्याशी कसं वागावं, माझं माझ्याशी काय होत राहणार सारखं, काम क्रोध मार्गी न जावे. हे सगळं करताना, जे व्यवहार आचरताना जे मला माझ्या मनामध्ये जे इच्छांचं काहूर होणार किंवा राग येणार, वेळोवेळी घातल्याचा आपला राग येतो. आता त्यांचे काही नियम आहे, काही उद्देश आहे, आणि आपण एक समजा समजुतीने चालवत असू, सगळे समजुतीने चालवतील असं नाही, तर कुठेतरी त्याला निदान त्याच्या त्या बेफाम वेगाला कुठेतरी आळा बसावा. नसेल तर त्याची त्याला परस्परही शिक्षा मिळावी, पुढे मिळणारच असेल पण तरीसुद्धा ती परस्पर मिळावी, असा काहीतरी त्यांचा उद्देश असेलच की नाही. पण त्यावेळेला जी अस्वस्थ राहतो, राग मनामध्ये, तर तो येऊ नये आचरणामध्ये. म्हणून काम क्रोध मार्गी न जाऊ नये त्या वाटेला, रागाच्या किंवा ह्याच्या इच्छेच्या वाटेला जाऊ नये. इच्छा ही काय आहे, पाहून स्वइच्छा निर्माण होते, बेसावत निर्माण होते. त्यामुळे तिला तिच्या मार्गी सुद्धा जाऊ नये. एवढंच. दैवे मिळेल त्याची खावे. खरं सांगायचं इथं थांबायचंच होतं. खरं म्हणजे दैवे मिळेल त्याची खावे, संपणार कसं सगळं असं वाटलं. दैवे मिळेल त्याची, ह्यात हे दैवे मिळेल त्याची काय होतं, दैवेमुळे लोकांचं अलीकडे काय झाले, ही दैववादी लोक आहेत वगैरे भयंकर टीका आल्या की दैववादी प्रयत्नवादी असलं पाहिजे. असा बाबा आम्ही सुद्धा प्रयत्नवादीच आहोत. ज्यांनी ह्यांनी देव मिळवला ते सगळे दैववादी नव्हते. फरक आहे, त्यांनी जेव्हा हाताला हाडाची काढ केलीत, तुम्ही पैशासाठी केली, त्यांनी देवासाठी केली, एवढा फरक आहे ना. त्यांना काही कमी कष्ट पडलेत तर देव मिळवायचं म्हणजे काय. देव म्हटलं ना उपनिषदात म्हटलं तसं, डोक्यावर अग्नी घेतला असेल तर त्याला ज्ञान मिळेल असं सांगितले. म्हणजे किती ते बरोबर आहे. इतकं त्यांना त्याचे कष्ट पडले तेव्हा ते त्यांना मिळालेले आहे, त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, त्यांना त्रास झालेला आहे, काय निंदा झाली, सगळं झालेलं आहे, पण तरी त्यांनी ते त्यांचं ध्येय सोडलेलं नाही. तर ते जे काय आहे ते हे दैववाद नाही. ही कुणी मंडळी दैववादी नाहीत. देवा सांगितले प्रारब्धाची पुसली रेषा असं आहे ते. त्यांना काही त्यांच्या दृष्टीनं सगळा प्रयत्नवादच आहे. फक्त त्याच्यामध्ये हे जितक्या आंधळेपणाने प्रयत्नवाद म्हणतात, तर हे जे लोक आहेत ते डोळसपणाने प्रयत्नवाद म्हणतात. एवढाच फरक आहे. ते प्रयत्नवादी त्याबद्दल आपल्याला कौतुक आहे. दैववादी असूच नाही, म्हणजे देव असेल तर होईल वगैरे, आपलं काय गॅस काय आपोआप पेटणार का, भांडं बाळून पडणार का, त्याच्यातले सगळे पदार्थ आपल्या प्रमाणाने बरोबर, म्हणजे आपल्या अन्नपूर्णात वगैरे दिला असेल किंवा काय ते असेल ते त्यात जे काय दिले त्या प्रमाणात सगळी वस्तू आत पडतील, 5 ग्रॅम जिरे वगैरे ते असं जे काय असतं ते सगळं आपोआप सगळं पडणार आणि मग ते पदार्थाचा वास सुटणार आणि मग सगळे मग प्रसन्न होणार. असले का देववादी आपण? अजिबात नाही. त्यामुळे ते सगळं खरं आहे. ह्याच्यात काय होतं, दैवामध्ये सुद्धा मी पाहतो की नकळत ह्या माणसांची देवाशी गाठ पडतेच, एक मात्रा जास्त असते फक्त. ते तिथं दैवाचा प्रश्न येतो. मी असं म्हणतो तो त्यातला देव खरा आहे. मात्रा कुठून आली ही दैवाची? ती आमच्या कर्माची मिळाली. ती मात्रा कर्माची आहे, त्यामुळं दैव निर्माण झालं. नाही तर दैव निर्माण व्हायचं कारणच नाही. देवच जर राहील तर माझं कर्म संपेल, कारण ती देवाच्या इच्छेचं कर्म आहे, तर देवाच्या इच्छेने जमणार. म्हणजे मग देवाचा प्रश्न येणार नाही. दैवदैव म्हणजे काय, प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय, राहिलेले परिणाम कर्माचे ते चुकीचे आहेत म्हणून राहिले, ते राहिले म्हणून हे सोडवायचा प्रश्न आला, म्हणून हे देव आलं वगैरे. देवा म्हणजे ते बेस्ट ऑफ लक वगैरे द्यावं लागतं ना. ते लक कुठून आलं, कशासाठी? तर लक पाहिजे, कारण ते पण त्याच्यात कुठेतरी काम करतं. आणि ते ह्या अर्थाने काम करतं की दैवम चैवा तर पंचमम ते आहेच. ते दैवम चैवा तर पंचमम, ते दैव जे आहे ते सुद्धा पुन्हा आपल्याच कर्माचे खूप दूरवरून आलेले परिणाम, एवढंच स्वरूप आहे त्याचं. तर त्याच्यात तो जो जी दुसरी मात्रा पडली ती देवाच्या इच्छेच्या बाहेर जाऊन आपण काही कामं केलेली आहेत, त्याची चांगली असली तर देवात मिसळून जातील, पण जर बरोबर नसली तर मात्रेच्या रूपाने दैवाच्या रूपाने समोर येतात. म्हणून दैवगत
याचं दैव याचं काही कारण नाही. आपली व्यवस्था, आता मला सांगा, ही दैवाने ते आलं आपल्या वाट्याला, तर दैवाने कसं येईल? माझ्याच कर्माने आलं असेल. मला कार्यकारण कळत नाही, ही कळत नाही, मग मला तसं सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय मला जंतुसुद्धा दिसत नाहीत. तसं आहे. एवढं स्वरूप लक्षात घेतलं तरी जातं. तेव्हा त्यात देव आहे आणि तो व्यवस्था पाळतोय म्हणून दैव निर्माण होतोय असं लक्षात ठेवा. उलटे मी असं म्हणतो, त्यात जे आहे ना, ते दैवे मिळेल त्याची खावे म्हणजे काय? उदाहरण आपल्या अगदी व्यवहारात बघा. तुम्ही स्वयंपाक करायचं आहे, काय आपण अगदी विचार करून समजा की आपण असं सांगू शकू का की अमुकच चव किंवा अमुकच प्रमाणात ते हे होईल, अमुकच एवढा पदार्थ होईल असं नाही सांगतात. कधी पाणी थोडं जास्त आटतं, कधी कमी आटतं, देखील पातळ. चहाचं नाही सांगतायत. साधा एक वस्तू आहे आपल्या रोजच्या परिचयाची, तरीसुद्धा आज 10 माणसं चहा करायला गेली, सगळ्यांना ज्ञान सारखं दिलं तरी येणारा 10 कप चहा वेगवेगळाच. आज तू का नाही मला माहीत नाही, माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव कसं सांगतो ते बघा की तो वेगवेगळा असतो. मग एक हे झालं म्हणजे ह्याची खात्री देता येत नाही, म्हणजे आपल्या कर्माच्या संदर्भात सांगतोय. आणि अगदी तिखट मीठ काय तुम्हाला घालायचं सगळं घाला. दैवे मिळेल तेची खावे, हे काय हे कळण्यासाठी हे फक्त मी चालवतोय उदाहरण, फक्त बाकी काही नाही. सगळं तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं स्वयंपाक पाणी सगळं उरकलं, सगळं झालं. आता जेवायला बसायचं, नामून जेवायचं. आता हे तर काय प्रश्नच नाही, प्रयत्नाने मिळालेले, देवाचा संबंधच नाही. काय तुम्ही पाठवून उठून ते सगळं गाठवून पटवून सगळं करून काय ते केलेलं आहे. त्यानंतर ते आता 10ला तयार झालं, आता तुम्ही फक्त पानावर बसणार की जेवणार. तर जेऊच आपण अशी खात्री आहे का? दैवे मिळेल त्याची खावे. बसलं पानावर, ते नुसतं ताट जरी ठेवलं तिथे, तेवढ्यात फोन वाजतो, आमकं सिरियस आहे, जरा लगेच या. ते ताट तिथंच, हे तिथंच, आधी फुले गाडी, कारण संबंध कसे असतात त्याच्यानुसार पळावं लागतं. संबंधाप्रमाणे मनुष्य ॲडजस्ट करून 2 ते पण ते आहे कुठे, पण पुन्हा 2 घास खाऊन जावं लागतं. म्हणजे दैवे मिळेल त्याचीच पुन्हा. आणि म्हणलं पोट भर तर नाही, साध्या वाचत सांगतो. दैवे मिळालं तेच ना. समजा आपण अगदी बसलो आणि तरी सुद्धा नेमकं घरात कोणाला तरी काहीतरी व्हायला लागेल, ते आहे तसं स्वयंपाक तिथं राहतो, माणसं त्याच्या मागं. त्याला काहीतरी जर सिरियस झालं तो उचला, हे करा ते करा, यांना बोलवा त्यांना बोलवा, न्या हे करा, ॲडमिट करा, अमकं करा तमकं करा. तो स्वयंपाक तुमचा कर्माचं ह्यानी आपल्या प्रयत्नवादाने केलेला वगैरे, आणि तुम्ही जेवायला बसणार होता 10-5ला, त्याचं काय झालं? ते तिथंच असते दुपारी 2 वाजेपर्यंत. जेव्हा ती माणसं पहिल्या त्या तणावातून टेन्शनमधून सुटणार तेव्हा ती घरी येणार आणि मग ते गार झालेलं परत गरम करणार. किंवा आता दैवे मिळालं त्याची खावे असला शिकलेला तर गार खाणार. हे अशा सगळ्या बाजूनी त्याला दैव लागले, एवढं लक्षात ठेवा. कर्माला ते या अर्थाने लागले, दैववाद म्हणून नाही, हा अगदी सरळ सरळ तर्कशुद्ध गोष्ट आहे, त्यामुळे ते लागले. तेव्हा असं अनेकदा होतं. आता तर आपण पाहतोच आहे, हे आपल्या हातात काय शस्त्र ठेवले तेव्हा अगदी असं तोंडात हातात घास घेतले तर तो मोबाईल वाचून तो अशा माणसाचा असतो की तो घास काही तोंडात घेणं शक्य नाही, त्याच्याशी आधी बोललं पाहिजे. तसंच ठेवून आधी बोलून सगळं झाल्यावर मग आता ती तुमचं टायमिंग कोणी पुढे नेलं. दैवे मिळेल त्याची आणि तेव्हाच खावा असं म्हणजे उलट ते एवढं सुद्धा नाही. म्हणून ते तुकोबांसारखं शांत आहे, ते चांगलं आहे बघा. तुका म्हणे शेष घेईन आवडे, देवा दाखवीन काय मिळेल ते माझं म्हणेन आणि घेईन. त्यामुळं देवाचं देणं समान आहे, पण ही आपली कर्माचीच मात्रा आहे, ती मिसळली गेली म्हणून 10चं जेवण 2 वाजता झालं. किंवा कदाचित झालं सुद्धा नाही, एक दिवस नुसता बाहेर चहा पिऊन जातो, आजारी पडतो मनुष्य. त्यावेळा बघा तुम्ही, हा अनुभव येतो खूप वेळा की बाहेर नुसता मनुष्य मध्ये मध्ये जाऊन चहा घेऊन येतो, बघत असतो सारखं काय झालं, औषध आणा, इंजेक्शन आणा, तमकं, याला फोन करा त्याला. अक्षरशः दिवसच्या दिवस जातो, 8-8 तास माणसं बाहेर जातो. सकाळचं स्वयंपाक करेल तसा असतो. मग तो का कर्माने तुमच्या सिद्धांताने ह्याने प्रयत्नाने गेला नाही पोटात, तर दैवे मिळेल त्याची खावे असं आहे म्हणून. आणि होतं काय, ते सगळं चांगलं केलेलं असतं त्या दिवशी, नेमकं सगळं व्यवस्थित असतं. आपण जेवायला अगदी वेळेत बसणार असतो, 11 वाजता वगैरे सगळं ठरलेलं असतं. आणि हे असलं कार्यक्रम लागल्यानंतर बोलवावं लागतं. आणि तो मनुष्य कसा आहे त्याच्यावरती बाकीचे आणि नातेवाईक वगैरे तुम्हाला माहितीच आहे सगळं आता. तर त्यामुळे त्यात कोणी त्याचे VIP कोणी नातेवाईक असले ना तर ते येतात, ते तिथे डायरेक्ट पोचतात, गाड्या काढून 2 तासात तिथे येऊन. मग त्यांना सांगावं लागतं घरी साहेब बघताय तुम्ही जा, ती जेवतात. ज्यांना बोलावलं असतं तरी आपण असं स्वयंपाक करणार नाही. दैवे मिळेल त्याची खावे, रामकृष्ण हरी राम. तेव्हा
आणि आता आपला अभ्यास झाला असं आता आपण गृहीत धरू. म्हणून इथून पुढे 8 श्लोकानंतर 8 ह्या कडव्यानंतर आपण तरुणी, आपण तरावं, लोकात तरवावे, आता काम सुरू झालं. इथे बरोबर तुम्हाला आठवण आली असेल तर रमणांची आठवण येईल. ते जे समाजाचं काम करायला निघाले होते, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले होते, त्यांच्याशी चर्चा करायला आले होते. रमण कधी फारसं बोलत नसत, बोलले तर एखादं वाक्य बोलत, मुद्द्याचं बोलत. त्याप्रमाणे त्यांना विचारलं की ते आता सुधारणा करायला समाजाचे निघालेले आहेत, ही जी मंडळी भेटायला आली ते त्यांनी स्वतःला सुधारलेलं असेलच असं मी समजतो. असं म्हटलं. काही बोलले नाही पुढे. माणसांनी सुद्धा काही बोलू शकले नाहीत, नुसते फक्त त्यांना आपला आशीर्वाद नमस्कार आपले निघाले. त्यांनी स्वतःला सुधारलं असेल असं मी समजतो. एवढं एका वाक्यावर काम झालं. म्हणजे आपण तरुणी लोकात तरवावे. तर काय तरवायचं, कोणाच्या डोक्यात काय आलंच असेल तर लोकांनी बघावं. तोही गटांगळा खायचा ना, आपण पण खायचं. त्याचा हात धरून आपल्याला पोहायला येत नसलं तर तोयला येत असलं तरी तो उडेल, असलं होण्याची शक्यता आहे. कारण काय शक्ती कोणाची अभ्यास सांगावा आपल्याला काय माहीत नाही. त्यामुळं आपण तरुणी मग लोकात तरवावे. बिडकर महाराज सुद्धा म्हणजे त्यांनी सांगितले लोकांनी, नाही असं नाही, तारलं. त्याच्यासाठी आता विचारसागर तुम्ही वाचलं असेल किंवा हे वाचलं असेल काय ते त्या संबंध त्यांच्या उपदेशाचा दुसरा ग्रंथ आहे किंवा त्यांच्या चरित्रामध्ये ग्रंथाचा उपदेश आहे. तर हे जे विचार जागृती तर ते पण आपण वाचलं असेल. तर अशा ह्याच्यात त्यांनी इतका उपदेशात जसं ते सांगत तसा टिपून ठेवलेलं त्या काळात. तर तो त्याचा एवढा मोठा ह्याचा ग्रंथ आहे तो आता विचार जागृती. ठीक आहे, त्यांना हौस होती का? आपण तरुण ते तरलेले लोकात तरवावे यासाठी फक्त सांगितलं. ते का सांगितलं तर मला हे आत्मज्ञान मिळालेलं आहे, व्यवहाराचं ज्ञान कळलेलं आहे, व्यवहाराची स्वरूप कळलेलं आहे. आणि ह्याचं म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणजे ह्याचं काही लोणचं घालायचं आहे म्हणून मी देतो आहे. मला माहिती आहे तुम्हाला भूक नाही, पण तरीसुद्धा मी हे का घालतो तर हे काही लोणचं करायचं का, देह सोडावं लागेल. त्यावेळेला कधीतरी तुम्हाला बुद्धी झाली तर हे पुस्तक उघडता येईल म्हणून लिहून ठेवले. हे मला अगदी स्वानुभवाने म्हणावं असं वाटतं की कोणाला गरज आहे अशातला भाग नाही आहे, कोणाचं काही नडलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा ते लिहून ठेवायचं असतं. ते एवढ्यासाठी की ते एक तर ते त्यांनी गुरुंनी सांगितलेलं आहे म्हणून ते काम करणं योग्य आहे, आवश्यक आहे. आणि कदाचित असं असेल की याला आज भूक लागली नाही पण एखादा धक्का बसेल आणि कदाचित 15 दिवसांनी, महिन्यानी, 10 वर्षांनी भूक लागेल आणि एखादं पान उपयोगी पडेल. बिडकर महाराज जाऊन झाली किती वर्ष, 50 वर्ष 60 वर्ष झाली आता. पण 50 वर्षांनी आज विचार जागृती आम्हाला वाचावीशी वाटते. त्यांचं एक वाक्य आम्हाला मिळालं, तुम्हाला भूक नाही. आणि मला तसंच वाटतं, आपल्याला खरोखर आत्मज्ञानाची भूक नाही. तरीसुद्धा त्यांनी आत्मज्ञान एवढं सगळं ओतून ठेवलं. ते कशासाठी ठेवलं असेल 60 वर्षापूर्वी? म्हणजे त्यांचं वाक्य तेव्हाचं पण बरोबर होतं आणि आजही ते खरं आहे आणि उपयोगी ठरतं आहे. वाक्य तर ठरतंच आहे, त्यांनी बाकीची जी सगळं चर्चा केली आहे सांगून लिहून ठेवली ती उपयोगी पडते. तेव्हा हे असं आहे महाराजांनी सांगितले त्यानुसार. तर तेवढं करावं आणि आपण तरुणी लोकात तरवावे. आता कसं आहे पुढं काय करावं तरवण्यासाठी? रामकृष्ण वाचे स्मरावे. खरं सांगायचं तर एवढं जरी लोकांना नुसती नामस्मरणाला लोक लागले तरी आपलं काम झालेलं आहे. बाकी काय काम करायचं नाही. महाराजांनी शेवटी म्हटलं मी रामाच्या नावाने बाजार मांडला, मला असं वाटलं ना तर एवढं गिराईक येईल. महाराज तरी बोलले असतील शेवटी. आणि खरोखर आनंदात म्हणजे त्यामुळं मी आनंदात होतो. रामाने खूप माझ्या कल्पनेपलीकडे यश दिलं. असं खरोखर तेवढंच खरं काम आहे की मनुष्याला नामाचे प्रेम लागावं. आपल्याला लागले ना, 13 जुलै लक्षात आहे. हा विषय निघाला म्हणून आठवण करून करतो. संकल्प वगैरे सगळं ओके. तर ते जे काय ठरवलं असेल तर ते गाठायचे प्रयत्न आपल्यालाच करायचे. त्यासाठी काय जागावं लागेल, काय करावं लागेल ते प्रपंचात जेवढं करतो तेवढं तरी त्याच्यासाठी करावं. तर एवढं झालं तर हे जे आहे ते रामकृष्ण वाचे स्मरावे आणि भक्तिमार्ग बळकट धरवावे. आपलं जे झालं तेच त्यांचं होण्याची शक्यता आहे. भक्तिमार्ग कळला तरीसुद्धा त्यानं जर काय आकर्षण निघालं, कुठला प्रीमियर लागला सिनेमात जातील पण सांगता येणार नाही. म्हणजे काय शनिवार पुन्हा बुधवारी लागतो का मंगळवारी लागतो काय तर लागतो, ते त्यावेळेस बघता येईल पण ती नाही बघता येणार, ती परत नाही मिळेल. तिकीट आज मिळाले आज तिकडे जाऊ असं होणार नाही कशावरनं. झालं तर म्हणून भक्तिमार्ग बळकट धरवावे. मग त्यांना सुद्धा त्यांनी जे धरलेलं आहे ते बळकट आहे की नाही आणि ते सुटत नाही ना, म्हणून ते खुंटा हलवून पक्का करतात. असं गुरूंची पद्धत आहे, ते खुंटा हलवून पक्का करतात. मग काय ते काम सांगतात किंवा काय ते पुढे नेतात त्यांच्या पद्धतीनं. तर हे बळकट धरवावे याच्यासाठी आलं कारण आपल्याला त्याचा स्वतःला अनुभव आहे. आणि हे 12व्यात जे आहे पापकर्मा मागे सरवावे. जगामध्ये हे चालणार आहे, जगामध्ये पेटलेलं आहे, सगळं वणवा पेटलेलं आहे. ठीक आहे,
आपल्याला त्याचं जेवढं काय म्हणून मागे सर्वावे म्हटलेलं आहे. त्यामुळं सर्वण्याची सुरुवात आपल्यापासून. एक जसं अशांती, समजा म्हणजे मी अपक्रम मागे सर्वावे अगदी सोप्या याच्यात अगदी एका उदाहरणात किंवा घरच्याच सांगतो वाटलं तर, घरात सगळी माणसं एकमेकांशी मोठमोठ्याने बोलतात, आपल्याला सहन होत नाही काही वेळेला, असं होतं ना, खूप मोठं सगळी एकमेकांशी जोरजोरात काहीतरी चाल. आता आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण पण त्याच्यात आणखीन मोठ्याने बोलून काय उपयोग होतो का अशा वेळेला? आपलं ऐकूसं जात नाही कोणाला काही, कारण त्यांच्या आवाज आधी जेवढे चढलेले असतील, सगळ्यांचीच आवाज चढलेली म्हणल्यावर ते तर आपला आवाज असेलही एखाद्या वेळा एखाद्याचा मोठा, पण ते कमी आहे शक्यता असं काही व्हायची. तर आता आपल्याला घरात शांतता हवी असेल तर मग आपण तरी गप्प बसा. आपण गप्प बसलेलं बघून एखाद्या वेळेला त्याच्यातलं एखाद्याचं लक्ष गेलं तर तो कदाचित गप्प बसण्याची शक्यता आहे. तेव्हा ते पापकर्मच आहे भांडण म्हणजे. तर ते आता ते हे जे पापकर्म मागे सर्वावे ते कुठून सुरुवात करावी? आपण शांत बसावं. ते शांत बसले की ते कोणाला तरी त्याच्यातली बुद्धी होणार की हे अरे हे तर शांत बसले, भाग्य नाही घेतला, ह्याच्यात काहीतरी गडबड आहे, आपण पण शांत बसून बघूया. आता कदाचित 5 माणसात 2 शांत झाली, ते उरलेले तिनं आता कुठे भांडताय, जाऊ दे तर पाणी मागवा, चहा मागवा वगैरे, असं काय ते होतं मग शेवटी. तेव्हा असं तरी शक्य आहे तर तेवढं करावं. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं जगात काही शांतता होणारच नाही, जग अशांतीचंच बघ आहे, मायेचं आहे, त्यामुळे ते तसं राहू दे. आपलं जीवन सुसह्य होईल, म्हणून आपल्या बाजूचं काय जेवढं होईल तेवढं होईल सुसह्य, एवढं बघावं, एवढंच म्हणायचं आहे. बाप परमा धनदारा सुत दूर करावे, हे अगदी शेवटच्या आता हे सुरू झालं. धनदारा सुत दूर करावे, सगळ्यांना सोडून सांगायचं इथं सगळी एवढी कुठं कौटुंबिक माणसं बसलीत तर काय म्हणतील, तर तसं का उपदेश आहे त्यांचा? जसं ते मागे सांगितलं त्याग करावा, तर तसं हे त्याग करावं नाही. त्यांना अभिप्राय काय आहे म्हणून मग पहिल्यांदा वाचेची चर्चा केली, वाक्शक्तीची चर्चा कशासाठी केली की मूळ आकार काय, ध्वनी काय, शब्द काय, त्याचा अर्थ काय, अभिप्रेत काय, त्यात काय दिसलं, नुसतं लाईट लागला म्हणून नाही, त्यात देव दिसला का, तसं हे आहे. तर ह्याच्यात धनदारा सुद्धा दूर करावे म्हणजे दूर करा, मनाने दूर करावे. जे आसक्तीचं काम होतं तेच हे आहे. ते आसक्ती नाही आहे, माणसं सगळी आहेत, व्यवहार सगळा आहे, संबंध सगळे आहेत, पण त्याच्या विना काही भगवंताकडे जायला अडचण नाही कुठली. हे असलं तर मला जमेल असं नाही, ह्या अर्थाने दूर करावे म्हणजे यांना कोणाला काय कुठला ते सोडून जायला नको, त्याग करायला नको, काय करायला नको, फक्त मनाने ते दूर केलं. आता हे सर्व तेजोनी निरंजन व्हावे. आणि हे काय होतं, साधनेच्या कडेला हे अगदी शेवटी आले. धनदारा सुद्धा दूर करावे हे का म्हणले, तर ते दूर तसं होणारच नाही, ते तुम्हालाच करावं लागेल. कुठेतरी 1 तास जपासाठी सुद्धा काढायचा असला तरी धनदारा सुद्धा दूर करावे. समजा ते नेमकं काहीतरी शेअर बाजारात काहीतरी हालचाल होत असली, तीच बघायची वेळ असली, तीच जपाची वेळ असली तर दूर करावे. आत्ता माझी जपाची वेळ आहे, काय नफा नुकसान व्हायचं असेल ते होईल, असं ते करता आलं म्हणजे दूर करता आलं. ते एवढं दूर पुन्हा आहे बसायचं आहे, ते सगळं आहेत मागे आपल्या. धन सर्वात पहिल्यांदा धन म्हणलंय, मग दारा सुद्धा म्हणलंय. ते क्रम ते व्यवस्थित लक्षात ठेवावं आपण, अशी माझी विनंती आहे. तर त्यामुळं सगळी नुकसानं परवडतात. पैशाचं काय झालं की कालचा जीव खालीवर होतो. त्यामुळं तिथं त्यांनी सुरुवात ती सांगितली. तर तसं काय आहे का, आणि ते माझ्या जपाच्या किंवा काय साधनेच्या किंवा कायच्या आड येते का, तर मग ते बाजूला ठेवलेले आहे. म्हणजे काय बरे काही असं सिरियल तर होऊनच गेले असेल आता बहुतेक, आता कुठले असेल ते दूर करावे, तेवढे पुरतं. पुन्हा हेच की आता 6 दिवस, तर तसं करावं. सर्व तेजोनी निरंजन व्हावे. आता एवढं सगळं केल्यावर निरंजन म्हणजे सोपं हवं. आता एवढं जर झालं तर त्याचा मनानं त्याग केला. निरंजन म्हणजे आपल्याला कल्पना आहे, आपण निरंजन स्वामींची सुरुवात केली त्यावेळेला आपण पाहिलं होतं, अंजन आपल्या डोळ्यात घालतात ते काळं हे असतं ते अंजन वगैरे. तर तसं ते काळेपणा किंवा त्याला विकल्प म्हटलं, शंका म्हटली, ह्या सगळ्या ज्याच्या गेलेल्या आहेत त्याला निरंजन म्हणतात. ह्याच्यात जो नाही म्हणजे निर्विकल्प निसंशय असं जे स्वरूप आहे ते, आणि तेच आपलं खरं आत आहे. आत काहीही श्वासाला कुठलीही शंका नाही, श्वास आपल्या पद्धतीने शुद्धपणे त्याचं काम चालू आहे. तसं ते आपलं झालं एकदा म्हणजे झालं म्हणायचं असं. तर असा हा साधन मार्ग सगळा आहे. आणि त्या साधन मार्गामध्ये शेवटी जे म्हटलं आहे की रघुवीर गुरुपद दृढ धरावे. अगदी संत सांगतात ते मार्मिक असतं. मी अगदी सुरुवातीला एकदा आपल्या ह्याच्याबद्दल नाममुद्रेबद्दल बोलताना बोललो तेव्हा आपला विषय झाला होता की हे त्यांनी जाताना इतक्या कौशल्याने म्हटले की रघुवीर गुरुपद दृढ धरावे. रघुवीरही धरा, गुरुपदही धरा, आणि रघुवीर हेच ज्यांचे गुरु होते ते गुरुपदही धरा. निरंजन रघुनाथ, शेवटी रघुनाथ म्हणजे आपल्या गुरूंचं नाव लावलेलं ते
त्यांच्या गुरूंचं नावच रघुनाथ आहे, तेच रामाचं नाव आहे. म्हणजे रघुवीरही दृढ धरा, गुरुपद आहेत तेही दृढ धरा, आणि रघुवीर हे ज्यांचं गुरुपद ते जे गुरु आहेत ते पण दृढ धरा. तर असं रघुवीर गुरुपद दृढ धरावे. कारण त्याच्याशिवाय कळलं नसतं आपल्याला हे सगळं. म्हणून गुरुपद दृढ धरावे का, तर कोणतं सांगणारं कुठेतरी भेटलं म्हणून कळलं, तर मग त्याला विसरून चालत नाही. आपला मार्ग चालायचा, पण त्याला विसरून त्याचं स्मरण करून चालायचा हा मार्ग आहे. तेव्हा तो मार्ग अगदी शेवटपर्यंत लावून दिला आहे, आणि तो लावल्यानंतर मग सोपं आहे. भवसिंधू सितारा आहे ते जमणारच हे झाल्यानंतर. असं अशा तऱ्हेनं ह्या सगळ्या अभंगाचा सारांश पाहायला मोठा होता, पण संबंध साधनेचा सारांश येईल असा आहे. तर आपण आता खूप अंगाने खूप प्रकारे अभ्यास केलेला आहे. आज आणखीन वेळही झाला आहे. एक गोष्ट ह्याच्यात फक्त स्वामींचं संकीर्तन करताना लक्षात आलेली आहे की स्वामी अत्यंत वैराग्यशील असून इकडे प्रपंच आहे. वैराग्यशीलतेनं दत्तगुरू गाठल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांच्या मागे प्रपंच होता. त्यांचीच ती पुढची पिढी, तिकडे मुली, ते मुलं, ते त्यांची व्यवस्था, पण ते निरंजन होते तसेच राहिले शेवटपर्यंत. तर हे घेण्यासारखं होतं. त्यांच्या सगळ्या संकलनामध्ये खूप घेण्यासारखं अजून आहे. आता काही सगळं होईल असं वाटत नाही एवढं सगळं, पण अजून एक शनिवारमध्ये आहे, तो खरं प्रश्नोत्तराचा आहे. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी आहे ना, पुढचा शनिवार आपला प्रश्नोत्तरांचा आहे. पुढचाच ना, तर ज्ञानेश्वरी 24ला आहे, त्यामुळे 23ला आता येईल. तर ते प्रश्नोत्तरांच्या ऐवजी संकीर्तनाची समाप्ती करावी असं विचार आहे त्या दिवशी. तर त्या दिवशी फक्त आता समाप्तीला काही पुन्हा नवीन काही घेता येईल अशी काही गरजही नाही, आणि काही शक्यही नाही. ते तर खूपच आहे, समुद्र आहे. म्हणून काय निवडणार, जेवढं शक्य होतं तेवढं आत्तापर्यंत ह्या 24 भागात झालं. आता 25व्या भागात माझ्या एक लक्षात आलं की त्यांना अनेक अभंगामध्ये जे सार आहे तेवढे फक्त सारभूत वाक्य आपल्याला काही शक्य द्यावे, त्याचा सारांश समारोप करून काही उपयोगी पडेल असं त्यातून तेवढं फक्त घ्यावं. आणि सांगता त्या दिवशी आपण ह्याची करूया निरंजन संकीर्तनाची. तो त्याचा 25वा भाग असेल, ज्याच्यामध्ये त्यांच्या उपदेशाचं आत्तापर्यंतच्या अभंगात न आलेलं पण त्यात महत्त्वाचं असलेलं असं फक्त सारभूत तेवढं, आपण जसं एखाद्या स्मरण करताना जसं पाहतो त्यांचे महत्त्वाचा उपदेश, तसं तेवढं सार बघावा असा विचार आहे. आणि त्यानंतर आता खरं सांगायचं तर रामकृष्ण हरे राम हेच खरं, तेवढंच म्हणत असावं, हेच खरं चांगलं आहे त्यातलं. सर्व त्यजूनी निरंजन भावे, सर्व त्यजूनी निरंजन भावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. रघुवीर गुरुपद दृढ धरावे, रघुवीर गुरुपद दृढ धरावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. दुस्तर भव सिंधु सितरावे, दुस्तर भव सिंधु सितरावे, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. तो नवीन माणसाला काही येणार नाही एखाद्याला वाटतं आता ते निरूपण कमी झालं किंवा नुसतं भजन झालं. आपल्याला जे मिळालं त्याचा आपण किती काय उपयोग केला ह्याच्यावर खरं अवलंबून आहे. प्रगती किती ऐकलं ह्याच्यावर अवलंबून नसतं, ऐकलेल्याचं काय केलं ह्याच्यावर प्रगती खरी अवलंबून आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हा माझा नाईलाज आहे हेही लक्षात ठेव, बाकी शक्यताच नाही तर असं आपण आपल्या राम म्हणण्यावर येऊ. शेवटी ह्या म्हणजे यातल्या भजनातल्या सतत म्हणण्यात रामाला 357 मनुजा राम सरावद मनुजा राम सरावद मनुजा राम सरावद भ्रमदायक जग सर्व हि मानुनी भ्रम
धर्मदायक जग सर्व हि मानुनी माया आसरे माया आसरे मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते कामादिकरिपु दंडनियंतरी कामादिकरिपु दंडनियंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे ध्याई मनिया धरे मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते रघुवीर अक्षयी देल तूते रघुवीर अक्षयी देल तूते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते मनुजा राम सरावते जानकी वन स्मरण जय जय राम।